समजा फोनमध्ये आपल्या रॅम आहे असं लिहितो, ही काय आहे रॅम. या फोनमध्ये अँड्रॉइड ओएस असेल, अरे बोला कोण असेल, मग अँड्रॉइड ओएस ह्या कोडला डायरेक्टली रन करणार नाही, ती म्हणेल एक प्रोसेस लागेल आणि तोच प्रोसेस असतो AR, अँड्रॉइड रन टाइम ऑर डाल्विक व्हर्च्युअल मशीन. तुम्हाला एवढं तरी लक्षात आलं का फ्लटर मध्ये हे फास्ट का आहे? कुठल्या स्ट्रक्चरमुळे? ट्रीच्या स्ट्रक्चरमुळे. कळलं का? आणि म्हणून फ्लटरचं इंजिन फास्ट आहे. आणि फ्लटरच्या इंजिन मध्ये हे ओळखणारा माणूस कोण आहे? एलिमेंटरी. चला सगळ्यांनी लक्ष द्या. हा बघा नोटीस करा आता इथे सगळ्यांनी पिक्चर मध्ये. तुम्हाला तर एक कळालंय की ना, एक आपलं डेस्कटॉपचं मशीन असतं जे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला म्हणजे लास्ट लेक्चरला दाखवलं होतं. हे माहिती आहे ना, ही मॉनिटर आहे. हा काय आहे? CPU असतो, पण ह्याला CPU याच्या आतमध्ये असतो. हे माहिती आहे ना, याला काय म्हणतात? कॅबिनेट म्हणतात. ठीक आहे, कॅबिनेट. हा काय आहे? कीबोर्ड. ठीक आहे, कीबोर्डवरती बटन आहे, 2-4 तरी ठेवूया. ठीक आहे, हा माऊस आहे. हे हार्डवेअर आहेत सगळे, बरोबर की नाही? आता ह्याच्या बरोबरीने हे महत्वाच्या गोष्टी म्हणजे अशाच आहेत. याच्या आतमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते, तिला म्हणतात रॅम. काय म्हणतात तिला? रॅम. हे बरं काळजी करू नका, ज्यांचं पहिलं लेक्चर आहे ना त्यांनी पण लक्ष द्या. पण ज्यांनी एकही कोड केलेलं नाही ना, तुम्ही ऍटलिस्ट गाणं तरी प्ले केलेलं असेल ना मशीन लॅपटॉपवरती. बरं ज्यांनी हात वर केला होता त्याच्यातलं कोणी असं आहे का लॅपटॉपच उघडला नाही कधी, किंवा कुठलं मशीन कम्प्युटरच नाही बघितलंय, उघडलंच नाही कम्प्युटर? याच्या खाली याच्या मागे सिनरीज नाही. ठीक आहे, मी हा नाही प्रश्न विचारू शकत कम्प्युटर जेव्हा जन्माला आला तेव्हा कोण कोण जिवंत होते. ऑब्व्हियसली नाही, हा फालतू प्रश्न आहे ना. मी एवढाच प्रश्न विचारतोय, नीट लक्ष द्या. ठीक आहे, की कोणी असं आहे का ज्यांनी 7-8 लोक होती की ज्यांनी प्रोग्रामिंग लँग्वेज केलेली नाही? तुम्ही ऍटलिस्ट एखादं गाणं तरी प्ले केलंय किंवा गेम तरी खेळलेला असेल, मोबाईलवर असो, मशीनवर असो, कुठं पण असो. एवढंच पाहिजे मला, रिक्वायरमेंट हीच आहे आता सध्या. ठीक आहे, आता बघा हा कीबोर्ड माऊस वगैरे हा रॅम. आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या कम्प्युटरमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. ठीक आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम मिनिमम असते. तशा मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम पण इन्स्टॉल करता येतात. चला मग आपण हात वर करून बघूया. चला, विंडोज किती लोकांच्या मशीन मध्ये आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. बरं ठीक आहे, किती लोकांना एक्झॅक्ट माहिती आहे की विंडोजचं कुठलं व्हर्जन तुमच्या मशीन मध्ये, म्हणजे कुठली विंडोज आहे? हा गुड गुड. हा सांगा कुठले कुठले. हा कोणाकडे 11 आहे? हात वर करा. विंडोज 10, विंडोज 10, 8.1, विंडोज 8, 7, XP. XP असू शकतं, पण ऐका बरं का, चुकीचा प्रश्न नाही. काही लोकांना असं वाटेल की सर XP तर बंद झालं. ऐका, XP मध्ये अपडेट नाही येणार आहे, पण XP अजून आहे. जावा ना सरकारी ऑफिसमध्ये अजूनही, तिकडं घरदार दोन XP चालू आहे. ते काय म्हणतात, ना आम्ही चेंज होणार ना आम्ही जगाला बदलणार. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टला म्हणतात तुला बदलायचं बदल, आम्हाला अपडेट पण नकोय. मायक्रोसॉफ्ट काय बोलला, आम्ही XPचा अपडेट देणार नाहीये. आणि आपली लोक काय बोलले, आम्हाला थोडी 60व्या वर्षी अपडेटेड व्हायचंय, जसं चाललंय तसं चालू दे, आता किती दिवस आमच्या रिटायरमेंटला राहिलेत, असं म्हणत म्हणत आपल्या सरकारी ऑफिसेसमध्ये अजूनही XPच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, इंडियामध्ये, म्हणजे चुकीचं घेऊ नका, इंडियामध्ये XP वापरण्याचा फायदा पण झाला होता. किती लोकांना माहिती आहे? आतवर करा. हा व्हेरी गुड. रॅन्समवेअर नावाचा एक अटॅक झाला होता व्हायरसचा, आणि इंडियाने सक्सेसफुली अटॅक परतवून लावला. स्ट्रेट ड्राईव्ह रिटर्न केला, अटॅक असा रिटर्न. जगाने खूप कौतुक केलं इंडियाचं, की इंडियामध्ये अख्खे सगळे देश आहे ना त्या रॅन्समवेअरच्या अटॅकला बळी पडले होते. पण इंडियामध्ये मोठे मोठे ज्या गोष्टी होत्या ना तिकडे सगळीकडे, म्हणजे ते काय म्हणले, आम्ही रॅन्समवेअरचा अटॅक परतवून लावला. का? कारण इंडिया, त्यांनी रॅन्समवेअरने काय विचार केला होता माहिती का, सगळ्या मशीन हा विंडोज 8, 8.1, 10, 11 अशाच असतील. इंडिया काय म्हणलं, येड्या चुकलंय, आम्ही मागे होतो, आमच्याकडे 7 होतं. काय म्हणलं, आमच्याकडे XP होतं. रॅन्समवेअर म्हणलं इंडियामध्ये आपण वेगळं व्हर्जन लॉन्च करायला पाहिजे होतं. मग जगाने कौतुक केलं, पण खरं फॅक्ट आपल्यालाच माहिती आहे. मग काय काय लोक बोलते, सर बघा अपडेटेड न होण्याचा हा एक फायदा आहे. हो काय हो, आता जर कोड नाही केले तर कसं अपडेट होणार तुम्ही? ठीक आहे, कंपनीमध्ये कसं जाणार ना, त्यामुळे कोडिंग तर करायला पाहिजे. ठीक आहे, मग आता चला लक्ष द्या. विंडोज तर आहे, कळलंय, बऱ्याचशा लोकांना माहिती पण आहे, चित्र पण बघितलंय, विंडोजचं मस्त दिसतं. त्या विंडोजमध्ये तुम्ही बघा ना, लॅपटॉप आपण जेव्हा ओपन करतो रे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तेव्हा असे ना इथे असे हे बॉक्स दिसतात, बरोबर की नाही, डेस्कटॉप वगैरे असे. पाहिलेत का हे तुम्ही? काय म्हणतात त्याला? आयकॉन्स.
आयकॉन्स काय म्हणतात त्याला? टाईल्स. अरे टाईल्सच म्हणतात. ठीक आहे. कंटेंट ओव्हर क्रोम ऐकलंय गोष्टी अशा. ठीक आहे, असो टाईल्स असतात अशा, म्हणजे बॉक्स असतात. आणि तुम्ही नोटीस केलं का त्याला खेचून असं आहे ना, असं खेचायचं ते असं पाण्यासारखं असं असं हालतात. नोटीस केलंय का कधी? हा यूआयचा पार्ट आहे बरं का विंडोजचा. नोटीस करा विंडोज पण एवढं भारी लेवलला काम करतं. म्हणजे हे याच्यामध्ये डायरेक्ट टेक्स्ट नावाची गोष्ट वापरली जाते. म्हणजे माहिती आहे ना यूआयच्या पार्टसाठी डायरेक्ट टेक्स्ट. ऐकला नसेल शब्द सोडून द्या. पण लॅपटॉपमध्ये अशा गोष्टी असतात. मग आपण काय करतो डेस्कटॉप वगैरेवर क्लिक करतो आणि मग आपण विंडोज वापरायला लागतो. पण तुम्ही नोटीस करा ना, सगळ्यांनी विंडोजचं मशीन बघितलंय, याचा अर्थ विंडोज ओएस तर सगळ्यांना माहिती आहे. आता लिनक्स मशीन किती लोकांकडे? लिनक्स म्हणजे लिनक्स ओएस बघितले असे किती लोक आहेत? कॉलेजमध्ये बघितले असेल तरी चालेल. ठीक आहे, बघितले असे लोकांनी हात वर करा. कॉलेजमध्ये असेल ना उबंटू वगैरे? काय कॉलेजमध्ये असेल ना, किंवा मशीनवर पण असू शकतं, किंवा मित्राच्या मशीनमध्ये बघितलं. कॅली लिनक्स वगैरे ऐकलं असं? किती लोकांनी ऐकलंय कॅली लिनक्स? कॅली, हा हे हॅकर आहेत ना? हुडी घालून येत जावा तुम्ही. एलएस ची कमांड टाकतात आणि कमांड असते एलएस. काय कमांड करते सांगा? लिस्ट कर. आणि ते म्हणतं टोपी. हॅक केला पासवर्ड काकांचा. अरे काय टिंब टिंब कोण आहे? म्हणजे ही लोक जी शायनिंग मारतात आपल्या इकडं. तुम्ही कहर बघा ना, आपले पिक्चर पण या गोष्टी प्रमोट करतात. ते एक सिरीज आली होती मागे, असुर. स्टारचा पॅटर्न प्रिंट केलेला, स्टारचा. नोटीस केला? फॉर लूपचा कोड होता, नेस्टेड फॉर लूप. आणि हे जावाचा कोड वगैरे रन करून ती कशी होते? लाव लॅपटॉप इधर मैं कर देते हूँ ये. काय नाही होणार. तिने एक मोठं मशीन सर्व्हर बंद पाडत होती ती. कसला? स्टारच्या पॅटर्नने. मित्रांनो काही शिका न शिका स्टारचा पॅटर्न शिका. मे बी पुढच्या सिरीज मध्ये तुमचा लॅपटॉप असेल, तुमचाच कोड तिथे वाया जाणार नाही, म्हणजे तिकडे वापरला जाऊ शकतो. इमॅजिन करा आपल्या गोष्टी एवढ्या चुकीच्या करतात आणि कळेल अशा करतात रे. नोटीस केलं? इव्हन एक एक मूवी पण होता ज्याच्यामध्ये ना ते होते डॉक्टर आणि त्याच्या हातामध्ये लिनक्सचं पुस्तक होतं. ॲप्रन होता डॉक्टरचा, स्टेथोस्कोप गळ्यात, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, युनिक्स. आता डॉक्टर युनिक्स, आता तुम्ही म्हणाल पण सर गोखले सर पण आहेत. एक्सेप्शनल, बरोबर की नाही? पण आपले पिक्चर तसेच. पुन्हा बघा ना, अजून एक ऐरणीचा विषय तुम्ही नोटीस केलेला असेल, आपला अजय देवगण विमल खानाराने मॅकचा लॅपटॉप वापरणं. क्रिएटिव्हिटी बघितली का कसली खतरनाक? याला माहिती तरी असणार का मॅक कशासाठी वापरायचं? पण आता तुम्ही कसं होतं की हे सेलिब्रिटी आहेत ना, मग होतं असं कसं आपल्या पिक्चरच हे प्रमोट करतात की तुमच्याकडे मॅक ओएस असेल, मॅक असेल तर तुम्ही जबरी. पण मॅक आहे ना तेवढा भारी आहे, पण त्याचा खरंच यूज करता आला पाहिजे. मग चला बघूया किती लोकांनी मॅक ओएस, आता इथं तर मी दाखवली होती लास्ट टाइम. चला मॅक ओएस बघितलंय, म्हणजे मॅक हे ओएस आहेत बरं का सगळ्या, ऑपरेटिंग सिस्टीम. पाहिलं का मॅक ओएस? हा सांगा ह्याच्यातलं एकच फीचर तुमच्या लक्षात राहिलं असेल. वालं दुसरं काय नाही करायचं. हा ते ते फीचर असं होतं, म्हणजे जेव्हा आपण नाही ना आपलं एक विंडो चालू करतो कुठली, तर इथे मिनिमाइज वगैरेचे असे बटन त्यांचं ह्या साईडला असतं. तुम्ही नोटीस केलं का? मॅकचं या साईडला बटन असतं. आणि जेव्हा तुम्ही मिनिमाइज करता ना तेव्हा ते नॉर्मली मिनिमाइज नाही होत, ते असं होतं असं एकदम अल्लादीनचा तो जीन आणि अल्लादीनवाला तो सिनारिओ यांच्याकडे पण आहे. कारण बघा ना हे ब्युटी विथ ब्रेन आहे, मी सांगितलं लास्ट टाइम जसं सांगितलं तसं. आता नोटीस करा, तुम्ही म्हणाल की सर ओएस पासून का सुरू करताय? कारण बघा नेक्स्ट लेक्चरला आपल्याला मोबाईलची हिस्ट्री बघायची आहे, मोबाईलची हिस्ट्री. मग मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम कशी आली इथनं आपण शिकणार आहोत. तर आधी मोबाईल येण्याच्या आधी ही माणसं होती की नाही, मग ह्यांची हिस्ट्री जर आपल्याला थोडीफार माहिती असेल तर चांगलं राहू शकतं. मग आता तुम्हाला सांगतोय या सिनारिओमध्ये नोटीस करा, हे 3 माणसं आहेत, हे जी इकडून आलेत असं आपण बोलू शकतो. विंडोज युनिक्स पासून आलेलं नाहीये, ते स्वतः मान्य करतात असं आलेलं नाहीये. पण तुम्ही जर इन डिटेल गोष्टी बघितल्या तर विंडोज पण युनिक्स कडनं आले. म्हणजे ही मेन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही 1969 मध्ये लिहिली गेली होती. डेनिस रिची ऐकलंय का? सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तर ब्रायन कर्निगन वगैरे. ही AT&T अँड बेल लॅबोरेटरी ऐकलंय का? AT&T अँड बेल ही USA मध्ये लॅब आहे, त्याच्यामध्ये ही ओएस बनवली होती ऑपरेटिंग सिस्टीम. मग ही ऑपरेटिंग सिस्टीम नंतर आहे ना या बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीम आल्या. आता तुम्हाला माहिती आहे की विंडोजचा ओनर तुम्हाला माहिती आहे की बिल गेट्स आहे ना? कुठल्या कंपनीकडे आहे? मायक्रोसॉफ्ट. लिनक्स कोणी आणली? किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. लिनक्सच्या फाउंडरचं नाव?
काय नाव आहे? अनस टोरवॅल्ड्स. ठीक आहे. आणि मॅक स्टीव्ह जॉब्स. ठीक आहे. बरीच आहेत. आता हे एकटे नाही आहेत, म्हणजे इथे जर आपण बिल गेट्सचं नाव लिहिलं तर हे एकटे नाही आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे की हे एक नाव तरी माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये हे एकटेच होते. यांच्या नावानेच बघा ना, लायनस मधला एस काढून फक्त इथे एक्स केला, जो युनिक्सला स्टँड आउट करतो. म्हणजे युनिक्स पासून आलाय असं त्यांचं म्हणणं होतं की लिनक्स म्हणजे युनिक्स कडनं आलेलो आहोत आम्ही. त्याच्यामध्ये LINU हे त्याच्या नावातले इनिशियल होते, ते त्यांनी वापरले लिनक्ससाठी. पण इथे बघा मॅक OS जी आणली त्याच्यामध्ये स्टीव्ह जॉब्सचा रोल मोठा आहे, बरोबर. पण ते सुद्धा ते म्हणतात, त्यांच्या साईटवर पण लिहिलंय, वी आर बेस्ड ऑन सॉलिड फाउंडेशन ऑफ युनिक्स. म्हणजे याचाच अर्थ आम्ही युनिक्स कडनंच आलेलो आहोत. मग ह्या OS आधी आल्या. ठीक आहे. लक्ष द्या बरं का. मग OS आल्या ना, हे मशीन्स होत्या ना, आधी आहे ना पर्सनल कम्प्युटर आले, म्हणून याला PC म्हणतात. म्हणजे PC येण्याच्या आधीचे कम्प्युटर जे होते ना, ते पर्सनल कम्प्युटर नव्हते, ते इंडस्ट्रियल लेवलचे कम्प्युटर होते. म्हणजे काय, मोठ्या मोठ्या मशीन्स असतात माहिती आहे ना, तशा मशीन्स होत्या. मग लोकांच्या काय लक्षात आलं, IBMचं डोकं. IBM म्हणते की आपल्याला पर्सनल कम्प्युटर वगैरे आणले पाहिजेत, नाही का. पर्सनल कम्प्युटर, IBM खूप जुनी कंपनी आहे माहिती आहे ना. तुम्ही ही पण कंपनी ऐकली असेल, जनरल इलेक्ट्रिक नावाची. ऐकले ही कंपनी? जी असं लिहिलेलं असतं बघा, लोगो असतो असा काहीतरी, असा गोल केलेला. पाहिलंय का? नसेल पाहिलं तर तुम्हाला सांगतो, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात ना, ज्या मोठ्या मोठ्या मशीन्स असतात, MRI वगैरे, स्कॅन वगैरेच्या ज्या सगळ्या मशीन्स आहेत ना, ह्या कंपनीकडे आहेत माहिती आहे का. म्हणजे ह्या कंपनीने सगळ्यात आधी त्या मशीन्स आणल्या तशा टाईपच्या, जे आपण बोलतो ना, ते MRIचं तुम्ही मशीन बघितलं का, ते आत जातो माणूस. नाही नोटीस केलं? आता हे मला कसं माहिती, माझे बाबा ऍडमिट होते ना, तेव्हा त्यांचा MRI स्कॅन करायला घेऊन गेलतो, तर एक माणूस तिथे सोबत लागतो. ठीक आहे. माझ्या बाबांना आठवतच नव्हतं काही, कारण की कसं झालं की त्यांचं पाठीचं ऑपरेशन झालं आणि मेंदूवर इफेक्ट पडतो ना, कारण मज्जार तंतूला आपल्या हिट करत होत्या गोष्टी. ते आपण बोलतो ना, गादी असते मणक्याच्या गॅपमध्ये सगळ्या, तर त्यांचा तो प्रॉब्लेम होता. त्यांना आठवत नव्हतं काही गोष्टी बऱ्याचशा, आम्हाला पण ते ओळखत नव्हते काही दिवस. मग त्यांचा MRI करायला मग मला आतमध्ये पाठवलं होतं, मी गेलो होतो त्यांच्यावर. तर ते तिकडे आतमध्ये, तर 45 मिनिटं MRI ठाक खट 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 असा आवाज येतो आतमध्ये. मग ते हेडफोन पण देतात आपल्याला. मग हेडफोन दिला होता. मग मी काय बघणार कुठे इकडे तिकडे, मग मी इकडे तिकडे बघत होतो, तर मला हा लोगो दिसला होता तिथे. म्हणलं हे या मशीन ह्यांचं कसं काय. मग परत काय केलं, बाहेर आलो, फोन वगैरे अलाउड नव्हता, बाहेर आलो. मग नंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर वेळच वेळ होता, मग सगळं सर्च केलं. तर माझ्या लक्षात आलं की ही कंपनी ह्या मशीन्स वगैरे ज्या आहेत ना इंडस्ट्रीमधल्या, ह्या कंपनी जास्त बनवते. आणि चांगली गोष्ट सांगू का काय, ही कंपनी सुद्धा युनिक्स बनवण्यामध्ये पार्टिसिपेट केला होता या कंपनीने. कारण युनिक्स आहे ना 3 कंपन्यांनी मिळून बनवलं होतं आधी. याच्यामधली एक तुम्हाला माहिती आहे, ही बघा ना, AT&T आणि बेल. दुसरी GE. आणि तिसरी होती MIT कॉलेज आपलं कोथरूड, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट. बोला काय फुल फॉर्म आहे? मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे 3 जण होते. पण प्रॉब्लेम काय झाला सांगतो तुम्हाला. युनिक्स आहे ना ऑटोमेशनसाठी एक सिस्टीम बनवणार होते, आणि त्या सिनारिओमध्ये हा एक प्रोजेक्ट होता जो AT&T बेलने स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये ही कंपनी पण होती, MIT पण होती, ह्या 3 कंपन्या होत्या. पण ह्याचं बजेट वाढतच चाललं, डिले होत गेला प्रोजेक्टमध्ये. मग ह्यांनी माघार घेतली, ही लोक माघार घेतली. लक्षात येते का? मग माघार घेतल्यानंतर एकटीच राहिली, आणि याचं नाव आधी होतं मल्टिक्स. युनिक्सचं आधीचं नाव काय होतं? मल्टिक्स. पण एकटा राहिला म्हणून युनिक सिंगल युनिक्स. स्टोरी वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल. आता काही लोक बोलतील हे खरी स्टोरी आहे का? येस, अशी स्टोरी आहे. तुम्ही युनिक्सचं पुस्तक आहे, एक बुक आहे, मॉरिस जे बाक नावाचा एक ऑथर आहे, त्यांनी युनिक्स डिझाईन नावाचं एक पुस्तक लिहिलंय. ठीक आहे. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम, युनिक्स डिझाईन बाय मॉरिस जे बाक नावाचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी ही स्टोरी सांगितली की ह्या 3 कंपन्या आहेत, हे असा. किंवा तुम्ही नेटवरती डायरेक्टली सर्च करू शकता, आधी या 3 कंपन्या होत्या. पण आता मला सांगा सगळ्यांनी, हे 1969 मध्ये लिहिलंय. आणि तुम्हाला माहिती आहे, एक लक्ष द्या, जर युनिक्स नसतं ना आलं आणि AT&T आणि बेलमध्ये प्रॉब्लेम नसतं झाला, तर C प्रोग्रामिंग लँग्वेज आलीच नसती. म्हणजे काय सांगू? लक्ष आहे ना सगळ्यांचं? बघा लक्ष द्या. 1969ला युनिक्स आली, त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम बनवून झाली. त्यांनी AT&T आणि बेलच्या मॅनेजमेंट लेवलच्या लोकांना सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीम आम्ही बनवले, आता आपण जगामध्ये हाहाकार माजवू शकतो. पण हे मॅनेजमेंटच्या टीमला त्यांच्यावर विश्वासच नव्हता. ते काय बोलले की हा काहीतरी बनवलं असेल, जाऊ दे, सोडून देऊया विषय. मग त्यांना ते वाईट वाटायला लागलं. त्यांनी काय बोलले, ठीक आहे बाबा, ऑपरेटिंग सिस्टीम आपण ओपन सोर्स करूया. ओपन सोर्स म्हणजे त्यांनी ना युनिव्हर्सिटीजला सांगितलं की तुम्ही अभ्यासक्रमात हे घेऊ शकता,
पण प्रॉब्लेम काय झाला, ही लिहिताना असेंब्ली वगैरे लो लेवल लँग्वेज मध्ये लिहिली होतं युनिक्स, मग सगळ्यांना कळणार नव्हतं ना. म्हणून त्यांनी काय विचार केला, याच्यातला काही पार्ट सोपा केला पाहिजे म्हणजे लोकांना तो कळेल. आणि यासाठी 1972 साली ज्या व्यक्तीने इथं युनिक्स बनवायला घेतलं होतं, ब्रायन कर्निगन वगैरे, डेनिस रिची वगैरे ही लोक आहेत ना, केन थॉम्सन, याच्यातल्या डेनिस रिची आणि केन थॉम्सन या दोघांनी एक प्रोग्रामिंग लँग्वेजचा विचार केला आणि म्हणून म्हणतात 1972 साली सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा जन्म झाला. मग त्यांनी काय केलं, एक कळते स्टोरी, बरं वाटतंय ऐकायला का बोर आहे हे? हा नाही बरं, हा ठीक आहे, म्हणजे सनी देओल म्हणायचं. बरं लक्ष द्या, सी प्रोग्रामिंग लँग्वेज आली आणि मग त्यांनी 1973 मध्ये परत एकदा युनिक्स लिहिली, रिराईट केली, कारण ऑलरेडी लिहिली होती, रिराईट केली. कशामध्ये केली? सी मध्ये. आणि मग बाकीच्या लोकांना युनिक्स पासून गोष्टी कळायला लागल्या की अरे अशी ऑपरेटिंग सिस्टीम. मग बीएसडी युनिक्स तुम्ही ऐकलं असेल, पीसीबीएसडी नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी बर्कले सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशनने बनवली होती. मग सगळ्यांनी आहे ना घेतलं युनिक्स आणि स्वतःचं व्हर्जन ओएस बनवायला सुरुवात केली. आणि म्हणूनच सांगतोय, बऱ्याचशा लोकांनी स्वतःच्या ओएस मध्ये युनिक्सचा कोड कॉपी केलाय. म्हणजे कॉपी केलाय म्हणजे काय, त्याच्याकडनं इन्स्पायर होऊन गोष्टी घेऊन स्वतःच्या ओएस बनवायला सुरुवात केली. आणि म्हणूनच या 3 ऑपरेटिंग सिस्टीमची आई ऑपरेटिंग सिस्टीम युनिक्स मानली जाते. म्हणजे या 3 ऑपरेटिंग सिस्टीमचा जन्म युनिक्स पासून झाला होता. आता मला सांगा, ह्या ज्या मशीन्स आहेत, जे आता बघा मी इथे दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, हे सीपीयू आहे, हा कीबोर्ड वगैरे हे सगळं ठीक आहे. याच्या आतमध्ये सीपीयू आहे, रॅम आहे, मदरबोर्ड बोलूया आपण, ठीक आहे. लक्षात येते का रे सगळ्यांना? हा ठीक आहे. आता नोटीस करा, हा एक सिनारिओ, याचं वर्जन लॅपटॉपमध्ये कन्व्हर्जन झालं, कारण लॅपटॉप हा आपण घेऊन जाऊ शकत होतो. पीसी घेऊन जाऊ शकत होतो का? नाही. तो मुव्हेबल होता का? नाही, तो एकाच ठिकाणी असायचा. मग लॅपटॉप आणला, तो घेऊन जायला लागलो. मग आता ह्याचं पण कॉम्पॅक्ट वर्जन आलं पाहिजे, म्हणून मोबाईल आला. काय आला? मोबाईल. म्हणजे बघा ना, ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. हे काय आहे? पर्सनल कम्प्युटर. याचा काय झाला? लॅपटॉप. आणि याचा काय झालं? मोबाईल. मग हे तिघं पण आहेत ना, या तिघांमध्ये पण काय असते? ओएस असते. मग आता तुम्हाला एक सांगू भारी गोष्ट, नीट लक्ष द्या. जर तुम्ही मशीन्स बघितला तर ह्याच्यावरती 3 ओएस असू शकतात. म्हणजे काय? विंडोजची कुठली तरी असेल, मॅक ओएस असेल, और लिनक्सचं कुठलंही डेस्ट्रो असेल. डिस्ट्रीब्युशन म्हणजे डेस्ट्रो म्हणतात. म्हणजे त्याचे उबंटू, कॅली लिनक्स वगैरे हे लिनक्स. रेड हॅट वगैरे ऐकलंय? किती लोकांनी ऐकलंय रेड हॅट? ऐकलंय तुम्ही रेड हॅट? अजून सेंटॉस, किती लोकांनी ऐकलं सेंटॉस? ऐकलंय? सेंटोस ऐकलंय? क्या बात आहे. अरे वा. अजून कुठल्या माहिती आहेत का तुम्हाला लिनक्सचा डिस्ट्रो? मिंट. क्या बात आहे. मिंट ओएस. व्हेरी गुड. कडक, एकदम हुशार पोर आहेत आपल्याकडे. नेक्स्ट, उबंटू तर ऐकलंय ना, उबंटू. कॅली लिनक्स पण ऐकलंय. इनफ आहेत 2 गोष्टी. रेड हॅट पण बऱ्याच लोकांनी ऐकलं, हात वर केला होता. रेड हॅट म्हणजे ती टोपी असते बघा ना रेड हॅटची, ती पण एक ओएसच आहे ना. ती पण कुठं, या लिनक्सच्या डिस्ट्रोमध्ये येतात सगळ्या ओएस. म्हणजे लिनक्सची पिलावळ आहे. जसं विंडोजचं तुम्ही बोलता बघा ना, काही लोक बोलले माझ्याकडे विंडोज 10 आहे, काही काय बोलले विंडोज 11 आहे माझ्याकडे. लक्षात येते? काही बोलले विंडोज 8.1 आहे. म्हणजे हे विंडोजचे काय आहेत? वेगवेगळे व्हर्जन आहेत. तसेच लिनक्सचे वेगवेगळे व्हर्जन आहेत. ठीक आहे, कळलं? तसंच आता मला सांगा, मॅक मध्ये पण आहे. अरे मॅक मध्ये पण व्हर्जन आहेत ना, पण मॅकची नावं तुम्ही बघितली का? स्नो लेपर्ड, माउंटेन लायन, एल कॅपिटल. बरं किती लोकांकडे मॅक आहे? हा, हात वर करा चला. हा, तुमच्या ओएसचं नाव सांगायचं मॅक मधलं. मॅक ओएस वेंचुरा. हां, बरोबर, गुड, ठीक आहे. नेक्स्ट, सोनोमा, मागे सोनोमा, गुड. तुम्ही कुठे वाचलं हे? ओएस बूट केले तेव्हा कुठे दिसतं हे? अबाउट अस मध्ये. एक्झॅक्टली सांगतोय, सगळ्यांनी आज घरी गेल्यानंतर आपल्या ओएसचं व्हर्जन काय आहे, नाव काय आहे हे चेक करा. जसं लिनक्स मध्ये तुम्ही अबाउट अस मध्ये जा, तुमच्याकडे उबंटू असेल ना तर तो उबंटू दाखवतो. मग काहींकडे 14.0602 असेल, 04 असेल, काहींकडे 16.04 असेल, 18.0. अरे ऐकलंय का? उबंटू ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं माहिती आहे का तुमच्याकडे कुठलं उबंटू आहे? किती लोकांना माहिती आहे एक्झॅक्ट की उबंटू कोणतं आहे तुमच्या मशीनमध्ये? 13, 20, 22. इवन नंबर असतो माहिती आहे ना? हा, शक्यतो बोला. 22, 22, इकडे 22. अजून कोण आहे? 20. अरे तुम्ही नोटीस केलं का, उबंटूच्या व्हर्जनचे नंबर असतात ना असे. तुम्ही उबंटू इन्स्टॉल करता,
18.04 वगैरे ह्या सगळे व्हर्जनचे नंबर्स आहेत, तसेच असतात. ठीक आहे, चला जाऊ द्या, त्याच्यात पण नाही गेलो. इथून आपण लक्षात ठेवा, विंडोज असतं, मॅक असतं, लिनक्स असतं. मग आता एक डोकं लावूया का जरा, डोकं लावूया. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा, याच्यामध्ये पण ओएस आहे, यांच्यामध्ये पण ओएस आहे. आता लॅपटॉप आणि मशीनचा जर विचार केला ना तुम्ही, या तिघांपैकी कुठली तरी ओएस असते. पण तुम्ही मोबाईलचा विचार कधी केलाय का? मोबाईलमध्ये वेगळी ओएस आहे ना, अँड्रॉइड ओएस, जी लिनक्स बेस्ड होती. म्हणून आधीचे मशीन्स माहिती आहे का, अँड्रॉइडचा फोन ओपन केला ना, पॉवर्ड बाय लिनक्स यायचं. कोणी जुना फोन बघितलाय का चुकून असा ज्याच्यावरती पॉवर्ड बाय लिनक्स हा शब्द ऐकलाय? अँड्रॉइड हे लिनक्स बेस्ड होतं आधी. लिनक्स बेस्ड कळतंय ना, म्हणजे कुठनं आलं, कुठल्या ओएस कडनं? लिनक्स. मग आता तुम्ही मला सगळ्यांनी सांगा, ही अँड्रॉइड ओएस, सगळ्यात आधी अँड्रॉइड ॲप नाही आलं, आधी काय आली? अँड्रॉइड ओएस आली. आणि ही ओएस बनवणाऱ्याचं नाव आहे अँडी रुबिन. काय नाव आहे? आणि अँड्रॉइड मध्ये बघा ना, ड्रॉइड म्हणजे जागा ना, आपण बोलतो ना ड्रॉइड, ड्राईव्ह सारखा ड्रॉइड असतो. अँड्रॉइड, कारण अँडीचा हा शॉर्टकट माणूस याने स्वतःच नाव इकडे ठेवून दिलंय, अँड्रॉइड ओएस. आणि ही ओएस आधी आली. ठीक आहे, अँड्रॉइड ओएस कधी आली माहितीये ना? 4 ला. आठवतंय? मग उद्या ह्याची हिस्ट्री तुम्हाला सांगेनच मी. ठीक आहे, इथनं पुढे आपण लेक्चरमध्ये बघूया. पण आज आता जरा ह्या साईडला जाऊया. सगळ्यांनी लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. ठीक आहे, मग आता एक गोष्ट तर सगळ्यांना कळाली, कम्प्युटर म्हणतो आता मी इथे. कम्प्युटर म्हणजे इथे लॅपटॉप असेल और पीसी असेल. ठीक आहे, पीसी म्हणजे काय? पर्सनल कम्प्युटर म्हणजे डेस्कटॉप वालं मशीन ते. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे लॅपटॉप. ठीक आहे, आता हे झालं. आणि इकडे पण काय आहे रे? मोबाईल आहे. आता मोबाईलमध्ये 2 टाईपचे फोन आहेत, कुठले कुठले सांगा? अँड्रॉइड आणि iOS. असे अँड्रॉइड सपोर्ट करणारी लोक आणि iOS सपोर्ट करणारी लोक. बरं, एक तर कळतंय ना सगळ्यांना? मला सांगा बरं, एवढं तर तुम्हाला माहिती असेल ना की तुमचा फोन रिअलमी असेल, शाओमी असेल, किंवा कुठलाही असेल, वन प्लस असेल, सॅमसंग असेल, हे सगळ्यांच्या ओएस माहिती आहे ना ह्याच्यापासून इन्स्पायर्ड आहेत, अँड्रॉइड कडनं गेलेल्या. माहिती आहे ना, टायअप असतं कंपन्यांचं. आणि प्रत्येकासाठी व्हर्जन चेंज केलं जातं, म्हणजे काय काय कस्टमाइज विचार करतात. माहिती आहे का तुम्हाला कुठल्या अशा कंपन्या आहेत? अरे थांबा एक मिनिट, तुम्ही मला सांगा, ही मोबाईलची कंपनी आहे सॅमसंग. ठीक आहे, सॅमसंग या UI फ्लिपवाला फोन वगैरे सॅमसंगचा, परत असा स्लाइडवाला फोन आहे एक, पुन्हा नोटवरती असं लिहिता यायचं, माहिती आहे ना, पेन्सिल सारखं एक असायचं, त्याने लिहिता यायचं. आहात ना रे सगळे पिक्चर, म्हणजे सगळ्यांना कळतंय असं सांगतो बरं का, लक्ष द्या. ही लोक ह्या फीचर्स कडे लक्ष देतात, ते ओएस कडे लक्ष नाही देत. ते डायरेक्टली काय बोलतात, माझ्या मोबाईलमध्ये मला अँड्रॉइड ओएस पाहिजे, तर त्यांचा टाइप डायरेक्ट ह्या कंपनीशी आहे, अँड्रॉइड ओएस. आणि अँड्रॉइड ओएसचा मालक आहे गुगल. कोणाकडे आता? गुगल. म्हणजे ह्या कंपनीचे ह्याच्यासोबत टाइप आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल, कंपनी काय करते माहितीये का, ती ओएस वापरते, फीचर्स बघा ना सगळे अँड्रॉइड ओएसचे त्याला मिळून जातात. म्हणजे त्याला फोकस कशावर करायचा आहे, फक्त बाकीचं हार्डवेअर जे सगळं आहे ना त्याच्याकडे फोकस करतं सॅमसंग वगैरे. अरे कळतंय का काय बोलतोय? का तुम्हाला काय वाटतंय सॅमसंग असं करत असेल, चला यावेळेस नवीन सॅमसंगचा फोन लॉन्च करायचा आहे, आधी मी 4-5 माणसं बसवतो आणि अँड्रॉइडची एक ओएस बनवतो, असं करतं का? ऑपरेटिंग सिस्टीम ऑलरेडी बिल्ड केलेली आहे, तिचे अपडेटेड व्हर्जन फक्त येतात, माहिती आहे ना. मग हे कोण सांभाळतंय? गुगल. अजून बाकीचं जाऊ द्या, थांबा. एवढं जर नॉलेज नसेल ना, मी परत सांगतोय तुम्हाला, तुम्ही नाही क्लास केला तरी चालेल. हे जर मी शब्द विचारतोय पुढचा प्रश्न आणि तुम्हाला ह्याचा आन्सर माहिती नसेल ना, तर तुम्ही नाही क्लास केला तरी चालेल. सगळ्यांनी विचार करायचे, अँड्रॉइड साठीचे ऍप तुम्ही कुठून डाउनलोड करता हे माहिती आहे? त्यांनी हात वर करा. त्या जागेचं नाव तुम्हाला माहिती आहे? हा बोला एक साथ, एवढ्या लोकांना माहिती आहे तर? प्ले स्टोअर. त्याचा एक सिम्बॉल असतो, ते पण एक ऍप सारखंच आहे. अरे मोबाईलच्या आत असतं ना, कसं असतं सांगा, असं बटन सारखं ट्रायंगल असतो, बरोबर. याच्यावरती क्लिक केला तर तो काय बोलतो, मी कोण आहे? प्ले स्टोअर आहे. आता सांगा बरं, प्ले स्टोअरवर काय भेटतात? सगळे ऍप्स भेटतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे काही बिल्ड करणार फ्लटर मध्ये, ते सगळेच्या सगळे ऍप तुम्ही प्ले स्टोअरला टाकणार, तेव्हाच ते जगासाठी लाईव्ह असणार. मला सांगा, तुम्ही इथनं एखादं भारी ऍप बनवलं, तुमचा मित्र दिल्लीला राहतोय कुठेतरी, आणि तुम्ही मित्राला काय बोला, एक मी ऍप बनवलंय आणि मी ते डिप्लॉय पण केलंय, प्ले स्टोअरला अप पण आहे माझं ऍप, तू सर्च करू शकतो. तो तुम्हाला विचारेल ना, तुझं ऍपचं नाव काय? त्याला तुमच्याकडनं एपीके मागावी लागेल का? नाही. त्याला डायरेक्टली आपण काय बोलू शकतो, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घे. पण मित्रांनो, प्ले स्टोअर पण एक जागा आहे ना ज्याच्यावरती ऍप जात आहे.
म्हणजे ह्या जागेचा मालक कोणीतरी असेल. कोण आहे? गुगल. हे होतंय मॅप नक्की. सोपं आहे की नाही हे? आता मला सांगा, हे नॉलेज आहे की नाही? हे बेसिक गोष्टी आपण रोज बघतो. आता आयफोन वाल्यांना माहिती असेल, असंच आयफोनवर काय असतं? ऍप स्टोअर. आणि हे कोणाच्या मालकीचं आहे? ऍपल कंपनीच्या मालकीचं आहे. अरे बोला, कोणाच्या मालकीचं आहे? म्हणजे इथे जाणाऱ्या ऍपचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे ते कोण ठरवणार? इथे गुगल ठरवणार आणि इथे ऍपल ठरवणार. लक्षात घ्या, परत सांगतोय, तुम्ही कुठलंही ऍप प्ले स्टोअरला डायरेक्टली टाकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पे कराव्या लागतात. सेम ऍप स्टोअरचं पण आहे. पण इकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? तुम्ही पे केलं की तुमच्या ऍपमध्ये काही नसलं तरी अँड्रॉइड तुम्हाला म्हणजे प्ले स्टोअर टाकू देतं ते ऍप त्यांच्या प्ले स्टोअरला. ठीक आहे. गुगल काय म्हणतं, मला पैसे मिळाले, ठीक आहे, गेलं उडत. बाकी व्हायरस येऊ दे, काही पण येऊ दे, ते बाकीचे लोक चेक करतील. पण इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला माहिती आहे का, ऍप जर तुम्हाला टाकायचं ना तर एवढी स्क्रुटिनी काढतं ना ते. म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे काय, चुका काढतं ते. बोलतो की तुझ्या ऍपमध्ये हे नाही, तू हे पेमेंट घेतो, ही कुठनं घेतो, आणि रिजेक्ट करतात आयफोनवाले. म्हणजे ऍपल ती कंपनी ती लोकच असे मॅन्युअली बघत असतात. म्हणून इकडे ना ऍप डिप्लॉय करता ना तुम्ही प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरला, प्ले स्टोअरचं ऍप्लिकेशन डिप्लॉय व्हायला 2 ते 3 दिवसात होऊन जातं, कधी कधी आठवडा मॅक्सिमम. पण ही लोक 10-12 दिवस घेतात. आणि त्याच्यात पण 10-12 दिवसांनी मेल करतात की तुझ्या ह्याच्यामध्ये हे चुकीचं वाटतंय, थोडं हे चेक कर, मला अजून काही इमेजेस पाठव तुझ्या ॲपच्या, तेव्हा मला चेक करायचं हे इंटरनल कसं चालतंय, वर्किंग मला बघायचं तुझ्या ॲपचं. म्हणजे ह्यांच्या इथे रेस्ट्रिक्शन जास्त आहे की नाही? आणि रेस्ट्रिक्शन जास्त आहे. इवन हे टाकण्यासाठी पैसे पण घेतात. ह्याचे पण पैसे आहेत, पण हे महाग आहे. तरी पण लोक का वापरत असतील बरं ॲप स्टोअर? कारण त्यांना माहिती आहे की ह्याची सिक्युरिटी भारी आहे. हे समजतंय का? कारण आता बघा, तुम्ही क्लास करताय ना, तुम्ही ॲपबद्दल बोलला ना, तुमचा एखादा फालतू मित्र असणार, तो तुम्हाला फ्लटरच्या व्यतिरिक्त असले प्रश्न विचारणार. तो तुम्हाला म्हणणार की सांग बरं हे कसं चालतं सांग. ॲप स्टोअरला तू ॲप डिप्लॉय करशील, कसं चालतं सांग. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे हे कसं होतं. कोण कंपनी रेस्ट्रिक्ट करते इथे? ॲपल. आणि इकडे गुगल. मग एक वाक्य बोलतो, आता सगळ्यांनी लक्ष द्या. गुगल म्हटलंय इथं तेच ॲप येतील जे अँड्रॉइड ओएसने इन्स्पायर्ड असतील. बाकीच्यांसाठी आम्ही इथे ॲप टाकू देणार नाही. अरे कळतंय का? म्हणजे सगळ्या कंपन्या, सॅमसंग पासून मोठ्या कंपन्या, त्यांना माहिती आहे की गुगल अख्खं मार्केट मॅनिप्युलेट करतं. सो आपण गुगलशी पंगा घेतला नाही पाहिजे. गुगलशी सोबत काम केलं तर आपण पण मोठे होऊ शकतो. आणि म्हणूनच सॅमसंगने लास्ट इयरला सगळ्यात जास्त डिव्हाइस सेल केलेत मोबाईल इंडस्ट्रीमध्ये. लक्षात आलं का तुमच्या? इव्हन ॲपलपेक्षा जास्त, आयफोनपेक्षा जास्त पीस सोल्ड झालेत त्यांचे. कशामधले? सॅमसंगचे मोबाईल. का? कारण त्यांना माहिती आहे की आपण आपल्या इतर गोष्टींकडे फोकस करू. अँड्रॉइड तर त्याच्या भारी भारी गोष्टी स्वतः आणणारच आहे, ज्या इतर मोबाईलकडे पण असणार आहे. पण मला जर डिझाईन वगैरे मध्ये काही चेंज केलं किंवा मी जर भारी काहीतरी दिलं ना, तर लोक माझा फोन वापरतील. थोडा स्वस्त देऊया. मग त्यांनी सगळ्या रेंजमधले फोन काढले. तुम्ही नोटीस केलं का? सॅमसंगमध्ये आयफोनच्या तोडीचा पण मोबाईल आहे, 1.5-2 लाखाला येतो. आणि आयफोन सॅमसंगचा फोन 4-5 हजाराला पण येतो. तुम्ही विचार करा, म्हणजे त्याने सगळ्या मार्केटमध्ये हाहाकार. तुम्ही नोटीस केलं का? मला सांगा, आयफोन समजा 80,000चा येत असेल तर ह्याच तोडीला 80,000चा सॅमसंगचा पण फोन आहे. नोटीस केलं असेल. इवन फ्लिपचा फोन सॅमसंगने आधी आणला ॲपलच्या, ॲपल नंतर आणणार आहे आता. फ्लिप माहिती आहे का? एक फ्लिपचा फोन आहे, ठीक आहे, फ्लिप सॅमसंगमध्ये असं ओपन करतो, ते प्रणालीकडे आहे तो फोन. तर तो फोन आहे ना, सॅमसंगने आधी आणलाय. आणि तो महाग 1 लाखाचा फोन होता. 1 लाख पेक्षा जास्त प्राइस होती. आता ऍपल आणणार, मान्य आहे की ऍपल बाजार उठवणार. कारण ऍपल बघा ना, तुम्ही इमॅजिन करा, ऍपलचं डिझाईनच भारी असणार. म्हणजे लोक काय करणार? विचार करणार की मला घेतलाच पाहिजे हा फोन. आता तुम्हाला असं डोक्यात येऊ शकतं, मास्तर तू ह्या गोष्टी का सांगतोय? कारण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं ना, या सगळ्या गोष्टी ऍपच्या रिलेटेड आहेत. आणि आपल्याला फक्त ऍप कसं बनवायचं याचं नॉलेज नकोय, तर ते कुठे जाणार हे पण नॉलेज पाहिजे. आता एक प्रश्न विचारू सगळ्यांना, मला सांगा, प्ले स्टोअरला जे ॲप जाणार आणि ॲप स्टोअरला एक ॲप जाणार, आधी दोघांचा पण कोडच्या लँग्वेज वेगवेगळ्या होत्या. पण क्रॉस प्लॅटफॉर्म आल्यामुळे सेम प्रोग्रामिंग लँग्वेज असतील. लक्षात आलं का? कळतंय? म्हणजे आधी इकडचा डेव्हलपर वेगळा होता आणि इकडचा डेव्हलपर वेगळा असायचा. फार रेअर लोक होती ज्यांना अँड्रॉइड आणि स्विफ्ट दोन्ही यायचं, ठीक आहे. पण आता काय झालं, एकच माणूस आहे जो इथं पण कोड करून इथं पण डिप्लॉय करू शकतो आणि इथं पण डिप्लॉय करू शकतो. आणि आम्ही ह्या बॅचला हे पण सगळं सांगणार आहे, कारण की आम्हाला समोरून रिक्वायरमेंटच काय आले माहिती आहे का? स्टार्टअप आहे, एंड टू एंड ॲप्लिकेशन डिप्लॉय पण करता यायला पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला
आयफोनवरनं ॲप इथे कसं जातं हे पण आम्ही शिकवणार आहे आणि अँड्रॉइडवरनं प्ले स्टोअरला कसं जातं हे पण शिकवणार आहे. तुम्हाला ट्राय करायला सुद्धा देणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागणार माहिती आहे ना, हे विकत घ्यावं लागेल. म्हणून ट्रायलसाठी आपल्याच ह्याच्यावरती ट्राय करायचं आहे. पण आम्ही त्याच लोकांचे ॲप इथे डिप्लॉय करायला देऊ ज्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी असेल. ठीक आहे, नाहीतर नथिंग नावाचं तुम्ही ॲप बनवाल आणि ॲपमध्ये नथिंग म्हणजे काहीच नाही, नावाला साजेसं ॲप असेल आणि तुम्ही म्हणाल टाक बरं आता प्ले स्टोअरला. हां, असं चालेल का? नाही. मग आम्ही Core2Appच्या अंडर आहे ना तुमचा ॲप इथे पब्लिश करू शकतो. मग तुम्ही म्हणाल म्हणजे तुम्ही आमच्या जीवावरती पैसे घेणार. कोण देणार पैसे? उलट इथे जागा देतोय ह्या गोष्टींसाठी. ह्याला स्कूटीने असं माहिती आहे ना, प्ले स्टोअरला तुम्हाला काढायचे पैसे द्यावे लागणार ना तुम्हाला. मग हेच तुमचं अवॉइड करायचंय, कारण स्टार्टअपने आम्हाला हेच विचारलंय. सगळ्या लोकांना आम्ही नोटीस केलं त्यांना फ्लटर चांगलं येतंय, पण त्यांना डिप्लॉयमेंट येत नाही. मग कंपनी काय विचार करते, आता हे ॲप डिप्लॉयमेंटसाठी मला नवीन माणसं घ्यावी लागतील किंवा एक्सपिरियन्स लोक लागतील. त्यापेक्षा आम्ही काय बोललो, या वेळेस हे दोन्ही डिप्लॉयमेंट आपणच सांगू कसे करायचे. इथं तर लय झोल आहे, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार की एक ॲप आपण डिप्लॉय कसं करायचं इथे. पण तुम्हाला सांगू, तुम्ही तेवढ्या स्टेप घेतल्या ना तरी तुम्ही कंपनीला काय बोलू शकता, तू हे प्ले स्टोअरचं जागा विकत घे, मी तुला डिप्लॉय कसं करायचं हे करून देऊ शकतो. म्हणजे आपल्या लोकांना हे पण नॉलेज असेल, जे की अवघड नाहीये, पण जमत नाही लोकांना, करून कोणी ट्राय करत नाही. पण आता सगळ्यांना एक लक्षात आलं का? तुम्ही नोटीस करा, मोबाईल डिव्हाइसवरती एकतर प्ले स्टोअर असेल और ॲप स्टोअर असेल, की मला सांगा सॅमसंग मध्ये ॲप स्टोअर पण असेल का? अरे बोला, का नसेल सांगा? कारण त्या ॲप स्टोअरला माहिती की माझ्याकडचे ॲप असणार ते iOS ला सपोर्ट करणारे असणार आणि प्ले स्टोअरला माहिती की माझ्याकडचे सगळे ॲप अँड्रॉइड OS ला सपोर्ट करणारे असणार. म्हणजे एक तर लोकांना कळलंय का मला सांगा? सगळ्या लोकांचं पिक्चर क्लिअर आहे का बघा बरं. आता लक्ष द्या इथे. हे आहे आपला डेस्कटॉपचं मशीन, हे आहे लॅपटॉप, म्हणजे तो मॉनिटर वगैरे CPU वगैरे ते सगळं झालं, कॅबिनेट वगैरे. हा झाला मोबाईल. ठीक आहे, ते लिहितो मोबाईल. नोटीस करा सगळ्यांनी, ही दोघं यांच्याकडे विंडोज असेल और स्लॅश लिनक्स असेल स्लॅश मॅक OS असेल, म्हणजे ह्या मशीनमध्ये या तिघांपैकी और एक असेल. यांची कोणीतरी पिलावळ असेल. पिलावळ म्हणजे काय ते ना, लिनक्स कडनं आलेला, विंडोज कडनं आलेला, मॅक कडनं आलेला, या दोघांकडे पण असं असेल. पण आता ह्यांचा विचार करा बरं, यांच्याकडे OS असेल तर लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या, हरवू नका. तर ती OS अँड्रॉइड OS असेल, iOS बोलतात ना त्याला, iOS असेल और विंडोज असेल. हे किती लोकांना माहिती आहे? सांगा फोनचं नाव. विंडोज OS होती याच्यात, माहिती आहे का? अय, नोकिया लुमिया फोन किती लोकांनी बघितलाय? आणि दुर्दैवी अंत नोकियाचा हितच झालाय. तुम्हाला परत सांगतोय, वेळेच्या बरोबरीने चालायला शिका, अपडेट राहा. का? नोकिया होतो. मला सांगा, सगळ्यात फोनच्या जगामध्ये सगळ्यात टॉपला नोकिया होता. आठवतं तुम्हाला? लहान होता, तुम्ही पण लहान होता तेव्हा. जो तो माणूस खिशात एक, गळ्यात एक साखळी म्हणजे वायर असायची, खिशात एक फोन असायचा 1100, आणि त्याला तो कॉन्फिडन्स होता, फोन चिखलात पडो, पाण्यात पडो, दारी देणे म्हणजे पाणी द्यायला जायचे ना शेतात. ठीक आहे, तर नोकिया किती वेळा शेतात हरवायचा, पण कोणी फोन केला की सापडायचा, कारण एवढं व्हायब्रेशन असायचं. हा, एवढं खतरनाक. ठीक आहे, नोकिया किती पण वर्ण पडू द्या, नोकिया काय म्हणायचा, डोंट वरी, कनेक्टिंग पीपल. पाहिलंय का? स्विच ऑन केल्यानंतर कनेक्टिंग पीपल, नोकिया. पण हाच नोकिया बघा ना, काळानुरूप बदलला नाही. ब्लॅकबेरी पण आला. ब्लॅकबेरी फोन किती लोकांनी बघितलाय? ब्लॅकबेरीला पण चान्स होता. नोकिया सारखं नव्हतं, टेक्नॉलॉजीची टीम होती. BBM मेसेंजर म्हणजे त्यावेळेसचं व्हॉट्सअप ब्लॅकबेरीकडे होतं. जे व्हॉट्सअप आज आपण बघतोय ना, तेव्हा लाईव्ह मेसेंजर होता BBM नावाचं, ब्लॅकबेरी मेसेंजर. इकडून मेसेज केला ना, त्याने सीन केलाय की नाही ब्लॅकबेरी मध्ये दिसायचा. म्हणजे याचा अर्थ ही टेक्नॉलॉजी कोणाची? आता सध्या व्हॉट्सअप वापरतं, आणि हे एंड टू एंड एन्क्रिप्शन आधी ब्लॅकबेरीने आणलं, पण काळानुरूप ब्लॅकबेरीला पण बदलता नाही आलं. ब्लॅकबेरी बंद पडला, नोकिया बंद पडला. तुम्ही नोटीस करताय का? पण नोकियाने काय विचार केला की अरे यार, हे सगळे दादा माणसं झाली, सॅमसंग वगैरे, आता ह्या दुनियामध्ये मी फाईट नाही करू शकत. मग डुबते को तिनके का सहारा अशी मराठीमध्ये, आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे, तर त्याच्यामध्ये यांच्या मदतीला धावून आली
मायक्रोसॉफ्ट. कोण धावून आली? पण मायक्रोसॉफ्ट काय म्हटली माहिती का, आम्ही पण ह्या क्षेत्रामध्ये नवीनच आहोत. आणि मायक्रोसॉफ्टला ट्रायल घ्यायचा होता कोणावरती? नोकियावरच घेतला. आणि होतं नव्हतं ते नोकियाचा बाजार बसवला. ठीक आहे, नोकिया सक्सेसफुली बंद पडली कंपनी. सक्सेसफुली, एकदम सक्सेसफुली. उद्याच्या लेक्चरला हिस्ट्रीमध्ये सांगताना मी तुम्हाला डेट वाईज सगळा कार्यक्रमच सांगेन ह्यांचा, की कसं कधी आला होता, कुठला फोन पहिला आला होता, सगळ्या गोष्टी कशा झाल्या हे सगळं सांगेन. पण आता ऐका, नीट लक्ष द्या. ब्लॅकबेरीचा पण तोच किस्सा झाला. पण तुम्ही नोटीस केलं का, सगळ्या माणसांना सगळं जमत नाही हे तुम्हाला कळू शकतं. कसं सांगतो, ठीक आहे, नोटीस करा. हे प्ले स्टोअर कोणाचं आहे रे? हा, यांनी पण म्हटले आम्ही आमचे फोन आणणार. आणला नेक्सस, ऐकलं का? हा, एवढा दादा माणूस होता ज्याची स्वतःची ओएस आहे, पण फोनच्या दुनियेमध्ये काही किमया करता नाही आली. तुम्ही नोटीस करा, गुगल त्यांच्या कंपनीमधले टीमलाच फक्त हे गुगलचे फोन वापरायला देते टेस्टिंगला, कारण बाहेरची लोक घेतच नाहीत. कळतंय का? म्हणजे गुगलने हे मान्य पण केलं, गुगलने, की आम्ही असुरे भारी, आमची ओएस आहे, पण आम्हाला फोन नाही बनवता आला. आणि गुगल हे मान्य पण करते. आता गुगलच्या फेल प्रोडक्ट मध्ये मोबाईलचं पण नाव आहे. आणि ह्यांचंच फ्लटर आपण शिकतोय. मग आता एक लक्षात घ्या, गुगलचे एवढे प्रोडक्ट आहेत. आता बघा ना, ते हातपाय मारतात जगामधल्या एवढ्या प्रोडक्ट मध्ये. गुगल ही मोठी कंपनी आहे. राधा त्यांचे दोन्ही पण फाउंडर टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये येतात, लॅरी पेज आणि सर्जी ब्रायन. हे दोन्ही नावं तुम्ही ऐकले असेल. 6-7 नंबरला ते, म्हणजे 10 मध्ये 6-7 नंबरला त्यांची नावं आहेत जगातल्या श्रीमंतामध्ये. इंडिव्हिज्युअल नावं सांगतोय मी. स्टीव्ह बाल्मर, पुन्हा आपला बिल गेट्स, हे पण मायक्रोसॉफ्टची माणसं आहेत. ही पण इंडिव्हिज्युअल लेवलला श्रीमंतांमध्ये 10 मध्ये, कारण यांचे प्रोडक्ट भारी आहेत. मग गुगलचं युट्यूब पण आहे. मग तुम्ही जर फेलचा विचार करताय तर सक्सेसचा पण विचार करूया. युट्यूब एवढं सक्सेसफुल आहे, तो मिस्टर बीस्ट तो म्हणतो की मी इयरली एवढे $1 मिलियन कमवतो. ऐकलाय ना, जगातला सगळ्यात मोठा युट्यूबर. तुम्ही इमॅजिन करा, युट्यूबने आपल्याकडची लोक बघा ना, डायरेक्टली ही स्टार झाली की नाही. आता अथर्व सुदामे चौकात बसून रील बनवायचा, बरोबर. आज अथर्व सुदामे आपल्याला मराठी चॅनलवरती दिसतो. ती त्याची मेहनत आहे. पण तुम्ही इमॅजिन करा ना, आणि त्याच लोकांनी फक्त रील्स किंवा हे बनवत नाही राहिले, त्यांनी युट्यूबवर चॅनल पण काढलं. कारण त्यांना माहिती आहे की मला इंस्टाग्रामवरनं पैसे देणारी कंपनी वेगळी आहे, ती मेटाची आहे. पण मी गुगलकडनं पैसे कुठे कमवतोय? मग आपण युट्यूबला पण येऊया. प्रत्येकाचा युट्यूब चॅनल आहे. तुम्ही बघा ना, जो इन्फ्लुएन्सर मोठा आहे त्याचा युट्यूब चॅनल आहे. तोच आपल्याला रील्समध्ये पण दिसतो. कळते का? म्हणजे ते सगळ्या बाजूने पैसे कमवतात. मग ह्यांचं कॉम्पिटिशन आहे. गुगल काय म्हणलं, मेटाचं रीलही फेमस आहे, मी पण शॉर्ट्स आणतो. युट्यूबने शॉर्ट्स आणलं. शॉर्ट्सवरती पण बरेचसे लोक आता रील्स सारखाच फॉर्मॅट टाकायला लागले. तिथनंही एक्स्ट्राचा रेव्हेन्यू कमवायला लागले. पण तुम्ही इमॅजिन करा ना, जर ती लोक एवढे पैसे कमवत असतील तर ते जे ओनर आहेत ते किती कमवत असतील. यांचं प्रॉफिटेबल बघा ना तुम्ही, किती गोष्टी आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या गोष्टी. पण अजून एक सांगतो तुम्हाला, आज जगातल्या टॉपच्या गोष्टींमध्ये सर्व्हरमध्ये AWSचं नाव आहे, ॲझ्युअरचं पण नाव आहे, आणि GCPचं पण नाव आहे. गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. ॲझ्युअर कोणाचं आहे? मायक्रोसॉफ्ट. AWS कोणाचं आहे? ॲमेझॉन. हे GCP गुगल. बघा माहिती मिळते की नाही सगळी नवीन नवीन. लक्ष द्या बरं का, हे न्यूजवरती सर्च नाही करायचं, मी इथेच सांगेन सगळं. पण आता नोटीस करा, हा प्लॅटफॉर्म काय आहे रे? क्लाउड कम्प्युटिंग वाला. म्हणजे काय? सर्व्हरचं स्टोरेज. आणि आता सगळ्या कंपन्या, कुठल्याही कंपन्या बघा, आधी प्रत्येक कंपनीला प्रोडक्ट काढायचं ना लय टेन्शन असायचं. कारण प्रोडक्ट बनवलं तर ते प्रोडक्ट रनिंग पाहिजे, दिवस रात्र सर्व्हर चालू पाहिजे. त्या कंपनीला मेंटेन करायला लागायचे सर्व्हर. आणि सर्व्हर मेंटेन करणे म्हणजे त्याचा चार्जेस जास्त झाले. का माहितीये का? सर्व्हरसाठी मशीन्स लागणार, हार्ड डिस्क, मोठे मोठे मशीन लागले. त्यांना थंड ठेवायला लागतं, त्यासाठी एसीचा सेटअप आला. त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी 24/7 माणसं लागली, कारण सर्व्हर 24 तास चालू असतो. मग ह्यांनी काय विचार केला, तुम्ही एवढा लोड नका घेऊ, तुम्हाला आम्ही जागा रेंटवर देतो, तुम्ही महिन्याला पे करा. आता तुम्ही नोटीस करा, AWS टॉपला आहे की नाही याच्यात. ॲझ्युअर पण आहे आणि GCP पण बरोबर आहे. पण तुम्ही ह्याला जरा बघा, जरा हे बाई कुठं कुठं हातपाय मारतोय. तेच सांगतोय तुम्हाला, हे कंपन्या आहेत ना, स्वतःचे प्रोडक्ट फेल होऊ नये म्हणून कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यांबरोबर, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. जसं ह्याला कळलं की मेटाने रिॲक्ट नेटिव्ह आणलं, गुगल म्हणलं येड्या, माझ्या मागणे तू हा शहाणपणा केला, मग मी गप कसा बसू.
फ्लटर. मग ज्या गोष्टींचा एवढा अभ्यास केला ह्यांचा आणि परफॉर्मन्सच्या वाईज लिटरली फ्लटर ह्यांच्या 2-3 पट पुढे गेलाय. कारण बनवतानाच त्यांनी फ्लटर इंजिन असं बनवलं की डबल काम लोड झालंच नाही पाहिजे. इवन अँड्रॉइड ओएस मध्ये त्यांच्या जे काही प्रॉब्लेम होते ना ते त्यांनी फ्लटर इंजिन मध्ये चेंज पण केले. ते काय बोले, याचा आमच्या परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट व्हायला पाहिजे, कारण ऍप जरी मोठे असतील तरी रेंडर फास्ट व्हायला पाहिजे. म्हणून आहे ना फ्लटरचे ऍप ह्या सगळ्यांच्या कंपॅरिझन मध्ये फास्ट आहेत. आणि याचं रिझन काय आहे तुम्हाला सांगतो. फ्लटर 3 ट्री वापरतं. काय वापरतं? 3 ट्री, 3 झाडं वापरतं. काय वापरतं? 3 झाडं वापरतं. लक्षात येत आहे का? सांगू की नको? कळेल ना? 3 ट्री वापरतं. तर 3 ट्रीची नावं सांगतो तुम्हाला. पहिल्या ट्रीचं नाव असतं विडजेट ट्री. काय नाव आहे? विडजेट ट्री. लक्षात ठेवा फक्त शब्द, पुढे आपल्या लेक्चरमध्ये लागतीलच. ठीक आहे. दुसरं असतं एलिमेंट ट्री. आणि तिसरा असतो रेंडर ट्री. तिसरं नाव काय? आता तुम्हाला सांगतोय डोकं कसं लावलंय. लक्ष देत आहे? जर कळत असेल तर हा पार्ट नीट नोटीस करा. मी तुम्हाला घेऊन चाललोय त्याच पार्टमध्ये. आता लक्ष द्या सगळ्यांनी. हा इंटरनल मला सांगायचंय, पण आत्ता सध्या ह्या पेजवरती मी ह्या तिघांची नावं लिहितो आणि लेक्चरच्या शेवटी परत ह्याच पेजला येतो. ठीक आहे. पहिल्या ट्रीचं नाव आहे विडजेट. दुसऱ्या ट्रीचं नाव काय? एलिमेंट ट्री. तिसऱ्या ट्रीचं नाव काय? रेंडर ट्री. आता एक वाक्य बोलतो. ठीक आहे. जो आपण फ्लटर मध्ये कोड लिहितो ना मित्रांनो, त्याची ट्री बनते, तिला म्हणतात विडजेट ट्री. आपण जे लिहिलं आठवा ना, ट्री, टेक्स्ट, रो. मागच्या लेक्चरला किती लोक प्रेझेंट होते? हा, आठवा. मी काय बनवून दाखवलं होतं तुम्हाला इथे? एक बॉक्स कंटेनर आणि क्लिक वरती त्याचा कलर. पण तुम्ही नोटीस केलं का मी त्याच्या आधी 2 बॉक्स पण बनवून दाखवलेले, 3 बॉक्स, पण ते एका रो मध्ये होते. पण त्याच्यामध्ये रो मध्ये बघा ना, बॉक्सला कंटेनर बोलत होतो. मग हे सगळे एका रो मध्ये, मग त्याची एक ट्री बनवतात. मग त्या ट्रीला म्हणतात विडजेट ट्री. त्याच्यानंतर एक असतो एलिमेंट ट्री. हा फ्लटरच्या फ्रेमवर्क मधला माणूस आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा माणूस आहे ज्याने आपल्याला मोबाईलवरती आपला ऍप दिसतं. जे मोबाईलवरती UI दिसतो ना, ते कोणामुळे दिसतो? नावात आहे बघा ना, रेंडरिंग शब्द ऐकलाय? गेम खेळता, गेम मध्ये UI काय होतो? रेंडर होतो, असं बोलतो की नाही आपण? मग ह्या रेंडरिंग. मग या 3 ट्री लय महत्वाच्या आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी एक काम करूया, सगळ्या सोप्या गोष्टी आधी शिकून घेऊया. सोप्या गोष्टी काय आहेत आता नोटीस करा, सगळ्यांनी ऐकायचं बरं का. लक्ष द्या. बघा, तुम्ही इथे आहात, सी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरताय, CPP वापरताय, पायथन वापरता, बरोबर? अजून जावा वापरता. हे अशा लँग्वेज आहेत. ठीक आहे. लक्ष द्या बरं का. मला सांगा, मी तुम्हाला ना सोप्या भाषेत सांगतो, कळतंय की नाही बघा. ठीक आहे. सीचा कोड, कोणाचाही कोड असू द्या, अल्टिमेट टार्गेट काय असतं रे? कोणापर्यंत जायचंय? OS पर्यंत. चला, किती लोकांना ह्याचं रिझन माहितीये की प्रोग्रामिंग लँग्वेजला OS ची मदत घेतलीच पाहिजे? याचं रिझन कोणाकोणाला माहितीये? मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. नवीन असाल तरी सांगितलं होतं. जुन्या लोकांनीच हात वर करायला पाहिजे असं नाही. सांगा, हात वर करा. चला, किती लोकांना आठवते? कोणी पण प्रोग्रामिंग लँग्वेज असो, कोणाची मदत लागते? OS ची. ठीक आहे. रिझन सांगा. चला बोला, हात वर केलेल्यांनी. जोरात बोला सगळ्यांनी. हार्डवेअरचा ऍक्सेस फक्त आणि फक्त कोणा थ्रू मिळू शकतो? मग आता काही लोकांच्या डोक्यात येईल, पण मला हार्डवेअरच नकोय. मला सांगा, जर तुम्हाला स्क्रीनवरती आउटपुटच नाही दाखवायचं तर प्रोग्राम कशाला लिहिला? बरोबर की नाही? म्हणजे याचाच अर्थ हे हार्डवेअर आहे. इथे तुम्हाला आउटपुट दाखवायचंय. पुन्हा CPU ची गरज पाहिजे. का CPU? इन्स्ट्रक्शन, म्हणजे आपला कोड एक्झिक्यूट होण्यासाठी त्या इन्स्ट्रक्शन रन व्हायला पाहिजेत. म्हणजे ह्याला हार्डवेअरची गरज आहे. कीबोर्डकडनं इनपुट पण घ्यायचंय, म्हणजे हार्डवेअर आहे. आणि आता ऐका, हार्डवेअरशी, प्रोग्रामिंगला हार्डवेअरशी घेणं देणं आहे. पण हार्डवेअर काय म्हणते माहिती का? माझी समजण्याची भाषा 0101 म्हणजे बायनरी आहे. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज काय म्हणतात? आम्ही तर इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिलं जातो, हाय लेवल लँग्वेज. हे थांब रे, ती 6-7 लोक सोडली तर सगळे बोलले होते ना मी एक तरी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोड केलाय. बरोबर ना? मग तुम्ही इंग्लिश मध्येच कोड लिहिता का डायरेक्ट 0101? कोणी आहे का 0101 मध्ये? बायनरी मध्येच कोड लिहितो डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट CPU. आधी मध्ये आपण आलतू पलतू कोणाला विचारत नाही, इथंच लिहितो डायरेक्ट कोड. CPU रात्र काही असं नाही ना, CPU काढतो आणि CPUवरच लिहायला घेतो. नाही ना असं? हा, ठीक आहे. लक्ष द्या. चला, मग मला सांगा, याचाच अर्थ ह्या इंग्लिश मध्ये आणि ह्यांना कळणारी भाषा बायनरी आहे, म्हणजे 0101. मग ऑन ऑफ म्हणजे आपला फॅन पण बघा ना, फॅनला पण बायनरी कळते. ज्यांना कळत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. ह्याला बायनरी कळते. कसं काय सांगा? बटन आपण काय करतो? ऑन ऑफ.
ऑन केलं तर फॅन चालू, ऑफ केलं की फॅन बंद. याचा अर्थ हा पण 0101 वाला माणूस आहे. म्हणजे सगळे हार्डवेअर काय असतात 0101 वाले. त्यांना फक्त एकच भाषा कळते, एक तर मी ऑन असेल और ऑफ असेल, एक तर मी 0 असेल और 1. ते असं नसतं मी अर्धा 0 आहे अर्धा 1. बरं ठीक आहे. या आहेत हाय लेवल लँग्वेज. बरोबर. यांची भाषा आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे हे बायनरी नाहीये. आणि यांना कुठली भाषा कळते बायनरी. बायनरी म्हणजे 010. मग आता होतं कसं की ह्या लँग्वेजला हार्डवेअरशी बोलायचं डायरेक्टली. पण हार्डवेअर काय म्हणतात की हार्डवेअर आहे ना, हे जर एकदा हार्डवेअर खराब होत आहे तर आहे ना, नवीन हार्डवेअर घेण्यासाठी कॉस्ट जास्त लागणार. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस आहे ना, आपण सॉफ्टवेअर किती चेंज करू शकतो पण हार्डवेअर चेंज करणे खूप अवघड आहे. म्हणून याचाच अर्थ इथे ओएस पिक्चरमध्ये त्यांनी ओएस काय म्हणते, मी या हार्डवेअरशी कुठल्याही प्रोग्रामला बोलूच देणार नाही, कुठल्याही प्रोसेसला बोलूच देणार नाही. मग आता मला सांगा, प्रोग्रामिंगची डिपेंडन्सी होती हार्डवेअर सोबत, आता हीच डिपेंडन्सी कोणासोबत झाली सांगा, ओएस सोबत. मग ओएस काय बोलली माहिती का, मला समजणारी भाषा आहे बायनरी, मग तुम्ही मला कळेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट व्हा. म्हणून CCPP मध्ये कंपायलर आले. मग आपण आता ह्या साईडने येऊया. सीच्या कंपायलरचं नाव सांगा काय, सी कंपायलर. हा काय म्हटला, अरे सी प्रोग्रामिंग लँग्वेज, तुझी भाषा इंग्लिश आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीमला कळणारी भाषा आहे बायनरी, तर मी तुझ्या कोडला बायनरी भाषेमध्ये कन्वर्ट करून देतो आणि तो एक एक्झिक्युटेबल फाईल बनवतो a.out. मग आता ही आहे कशा भाषेमध्ये सांगा, बायनरीमध्ये. आता ओएस काय म्हटली माहिती का सीला, की तुझी लँग्वेज मला कळत नव्हती, पण कंपायलरमुळे त्यांनी जी लँग्वेज आणली ती तर मला कळते. मग ही लँग्वेज प्रोसेस म्हणून आलं की नाही. म्हणजे आता कोण प्रोग्रामिंग लँग्वेज इथे आले, सी, पण ती आहे कशी बायनरी. पण ती डायरेक्ट आली का रे, नाही. कोणाची मदत घेतली, कंपायलरची. आणि यासाठी कंपायलरचा जन्म झालाय. एका लँग्वेज मधला कोडला दुसऱ्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचा होता. पण मी खरंच सांगतो, इथे बसलेले नवीन लोक आहेत ना, त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नसणार आहे की कंपायलर मुळात आलाच कशाला. नोटीस करा, आपण फक्त शब्द हे ऐकतो, कंपायलर एका भाषेला दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो, पण याचं रिझन आज तुम्हाला कळत असेल का. बघा ना, ह्यांना कुठे पोहोचायचंय, हार्डवेअरला. पण हार्डवेअरला डायरेक्टली जाऊ शकत नाही, कारण हार्डवेअर जर डॅमेज होत आहे तर प्रॉब्लेम होणार आहे. नवीन हार्डवेअर घेणे म्हणजे कॉस्ट जास्त लागणार, परत पीसी कोण घेणार. मग ह्याच्यासाठी मदतीला कोण आली, ओएस. मग ओएस काय म्हणली, सगळ्या हार्डवेअरचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून सगळ्या प्रोसेस ना ओएस थ्रूच हार्डवेअरशी बोलू शकतात. म्हणजे इथे ओएस हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर लावते की नाही. म्हणजे काय, हार्डवेअरला आपल्यापासून लपवून ठेवते. आपल्याला वाटतं की मी मॉनिटरवर दाखवतोय, याचा अर्थ बघ माझा प्रोसेसने कसा काय मॉनिटरवर कोड दाखवला. पण मित्रांनो, आपल्या प्रोसेसला हा कोड इथे नेता आला नव्हता. हा कोड सीपीयू पर्यंत पोहोचवणारी पण कोण होती, ओएसच होती. ओएसचा एक माणूस असतो, त्याचंच नाव सीपीयू शेड्यूलर असतं, जो शेड्यूल करतो प्रोसेसला कोणापर्यंत, सीपीयू पर्यंत. मग तो इन्स्ट्रक्शन रन करतो, मग आपल्याला इकडे आउटपुट दिसायला लागतं. हे कळलंय सगळ्यांना. मग सांगा बरं, कंपायलर कशासाठी आला, इंग्लिश म्हणजे हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायला. मग आता मला सांगा, म्हणूनच सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कंपायलर असतो. पटलं सगळ्यांना वाक्य. मग आता येऊया इथे. तसाच सीपीपी पण इंग्लिश मध्ये लिहिलेला, मग त्याचा कंपायलरचं नाव आहे G++. तो जे बनवणार ते पण काय असेल, a.out. मग त्याची पण प्रोसेस इथे येईल, बरोबर, सीपीपीची. तसाच आहे ना जावा, पायथन पण आहेत. पण नीट आहे का, हे जरा आहे ना बंडू वेगळे आहेत. काय वेगळे आहेत सांगू ना, हे समजतंय ना सगळ्यांना, मजा वाटते ना शिकायला. ठीक आहे, लक्ष द्या. आता होतं बघा कसं, मी इथे येतो पण मी नवीन पेजला जातो थोड्या वेळासाठी. आता बघा सगळ्यांनी, एक गोष्ट तर सगळ्यांना कळाली, 3 टाईपच्या ओएस असतात. कोणत्या कोणत्या, 3 टाईप, मेन टाईप 3 आहेत. कुठले, डेस्कटॉपच्या ओएस, विंडोज, लिनक्स, मॅक ओएस. सगळ्यांना कळतंय ना रे. हा, आता मला सांगा, कोणी पण असो, सी असो, सीपीपी असो, बघा जावा असो, पायथन असो, बघा मी तीच डायग्राम काढतोय फक्त वेगळ्या अँगलने. आता मी मल्टिपल ओएस दाखवल्या, या सगळ्या काय आहेत रे, ओएस. यांचा मेन रोल काय आहे तुमच्या लक्षात आला का, हार्डवेअरला ॲब्स्ट्रॅक्शन देणे. का बरं, हार्डवेअर डॅमेज झालं तर काय होणार आहे, परत आपल्याला नवीन पीसी घ्यावं लागेल, मशीन घ्यावं लागेल, जे की कॉस्टली असेल जास्त, कळतंय ना. म्हणून ओएस महत्वाचे. आता ऐका काय होतं, सी मधला कंपायलर काय म्हणतो, एक सीसी नावाचा कंपायलर, तो काय म्हणतो, मी आहे ना जो कोड कंपाईल करेल आणि तुला एक a.out बनवून देईल, ज्याची लँग्वेज असेल बायनरी. काय असेल ज्याची लँग्वेज, हा तुझा कोड कशामध्ये, हाय लेवल लँग्वेज म्हणजे इंग्लिशमध्ये. मी आहे ट्रान्सलेटर, बरोबर की नाही. ट्रान्सलेटर म्हणजे
एका भाषेमधनं दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करून देणार. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, खूप भारी आहे. मग आता होतं कसं, हा म्हणतो पण माझा एक ड्रॉबॅक आहे, मी 3 पैकी एखाद्याच ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तुला A.out जनरेट करून देऊ शकतो. म्हणजे काय माहितीये का, जर समज मी विंडोजसाठी काम करत असेल तर ही A.out म्हणजे बायनरीची ही भाषा फक्त कोणाला कळेल? बघा नीट लक्ष द्या, इथे तुम्हाला ड्रॉबॅक लक्षात येईल ह्या लँग्वेजेसचा. ठीक आहे, म्हणजे हा कंपायलर काय बोलला, मी विंडोजसाठी जर कामगार असेल तर मी बायनरी कशात बनवेल? विंडोजमध्ये. मग ती फक्त कोणाला कळेल? मग हीच A.out लिनक्सला कळत नाही, ही A.out मॅकला कळणार. यांच्यासाठी मला नवीन कंपायलर आणावं लागेल CC, जो कोणासाठी काम करेल रे? लिनक्ससाठी. आणि ह्याची ही A.out असेल ना, ती कोणाला कळणारी असेल? मग मला सांगा रे, जर मला कोड विंडोजसाठी रन करायचा आहे, मला वेगळा कंपायलर पाहिजे. अरे बोला, लिनक्ससाठी पाहिजे तर वेगळा कंपायलर, आणि मॅकसाठी पाहिजे तर वेगळा कंपायलर. हीच सेम गोची, हा सेम प्रॉब्लेम कोणाचा आहे? CPPचा. CPP पण काय बोलतो, माझ्याकडे G++ नावाचा कंपायलर आहे, जर तो विंडोजचा असेल फक्त कोड विंडोजवर रन होईल. हा म्हणतोय लिनक्सचा असेल तर लिनक्सवर. म्हणजे हे क्रॉस प्लॅटफॉर्म चालत. अरे लक्ष देत आहे का? लक्ष आहे का? म्हणजे हे क्रॉस प्लॅटफॉर्म चालत. मग आता ह्या 2 प्रोग्रामिंग लँग्वेजने काय विचार केला, चायला याचा अर्थ C ही विंडोज स्पेसिफिक असेल, CPP पण लँग्वेज म्हणजे OS स्पेसिफिक असणार. म्हणजे ह्यालाच म्हणतात प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेजेस. काय बोलतात त्यांना? म्हणजे ज्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी त्या कंपाईल होतात त्याच्यावरच चालतात. मग झाली गोची अशी, पायथन जावा काय म्हटले माहितीये का, चायला आपल्याला काहीतरी असा सुवर्ण मध्य काढायला पाहिजे की एकदाच कोड लिहायचा पण रन ना तिघांकडे पण व्हायला पाहिजे. कळतंय का? अरे कळतंय का? मग आता सांगतो तुम्हाला ह्यांनी काय केलंय सिनारिओ, नीट लक्ष द्या. जावा आणि पायथनने इथे कंपायलर आणला. जावाच्या कंपायलरचं नाव आहे जावा-C, पायथनच्या कंपायलरचं नाव आहे पायथन 3. ठीक आहे, हा कंपायलर पण आहे, हा इंटरप्रिटर पण आहे. ठीक आहे, लक्ष द्या. कंपायलरचं नाव पायथन 3, ह्याच्या कंपायलरचं नाव. सगळ्यांनी लक्ष द्या, मी सांगतोय तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करताना जर तुम्हाला त्यांनी विचारलं तू प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जे शिकला त्याच्या व्यतिरिक्त तुला काय माहितीये का, मी जे आजच्या लेक्चरला शिकवलं हे सांगा. हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं, कारण हे बेसिक आहे, पण आजच्या जगामध्ये हेच ह्यालाच ऍडव्हान्स असं म्हणतात. हे बेसिक आहे. बेसिक म्हणजे कळलं का, हे कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याच्या आधी शिकलं पाहिजे, पण हे आपण आधी नाही शिकत, आपण कधीच नाही शिकत. ठीक आहे, हा नोटीस करा. म्हणून चुकतंय काय? नाही ना, बरोबर चाललंय ना. हा मग बघा ना, हे ऍडव्हान्स आहे. मग तुम्ही सांगू शकता मला आहे ना प्रोग्राम इंटरनली कसे चालतात हे माहिती आहे. मग तो बोलेल सांग बरं. मग तुम्ही ह्या दोघांचं नाव घेऊन सांगू शकता, यांचं नाव घेऊन सांगू शकता, किंवा ह्यात सगळ्यांचंच नाव घेऊन बोलू शकता. हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाहीयेत, हे डिपेंडंट आहेत, पण ही दोघं प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. मग कसे? बघा, यांचा कंपायलर काय बोलतो, मी आहे ना इंग्लिश मधली एक लँग्वेजला कन्वर्ट करेल बाईट कोड मध्ये. म्हणजे एक लँग्वेज आहे बाईट कोड नावाची, मग ती पण कशी आहे रे? हाय लेवल लँग्वेज. म्हणजे ही पण कशी आहे? इंग्लिशच आहे. आता तुम्ही मला सांगा, लक्ष आहे ना सगळ्यांचं, हाय इंग्लिश मध्ये होतं, हे पण इंग्लिश मध्येच होतं, ह्याने कन्वर्ट केलं कंपायलरने कशात केलं? इंग्लिश मध्ये. मला सांगा इंग्लिश लँग्वेज OS ला कळते का? कळते का? नाही. मग ते काय म्हणले माहितीये का, आईला बाईट कोड पण इंग्लिश मध्ये, उलट ह्यांच्यामध्ये बघा ना एक स्टेप अजून वाढली की नाही. तुम्ही नोटीस करा, ह्यांच्याकडे बघा, पहिलं इंग्लिश होतं डायरेक्ट बायनरी OS ला कळणारी, पण ह्यांच्यामध्ये बघा पहिला कोण होता? इंग्लिश. नंतर कोण तयार केला? इंग्लिशच. तो OS ला कळणार का? नाही. आणि म्हणूनच इथं एक व्हर्च्युअल मशीन आणलं जातं जे ऑपरेटिंग सिस्टीम सारखं असतं, आणि जावाच्या व्हर्च्युअल मशीनला म्हणतात JVM, आणि इथे कमांड असते जावा. जावा म्हणजे JVM. आणि असाच सेम पायथन मध्ये सुद्धा बाईट कोड असतो, आणि ह्याच्यामध्ये ही फाईल असते ना तिचं एक्सटेन्शन असतं डॉट क्लास, आणि इथे असते .pyc. पायथनचा कोड म्हणजे बाईट कोड असतो हा ह्याच्या आतमध्ये. हा पण कसा आहे सांगा? इंग्लिश मध्ये. हे पण कसं आहे? इंग्लिश मध्ये. मग याच्यासाठी जसा इकडे JVM आहे तसा इकडे. आता मी तुम्हाला सांगू का, जबरदस्त गोष्ट, नीट ऐका सगळ्यांनी, नीट ऐका. त्यांनी काय केलं माहितीये का, ते काय म्हटले, तू लय लोड घेऊ नको, तुझ्याकडे विंडोज असेल, लिनक्स असेल, मॅक असेल, तू तुझ्याकडे ना फक्त JVM इन्स्टॉल कर. जावासाठी काय कर? JVM इन्स्टॉल करा. म्हणजे माझी ही भाषा जरी इंग्लिश असेल ती OS ला कळणार का?
नाही, पण कोणाला कळणार? JVM ला. आता तुम्हाला सांगू का, सगळ्यांनी लक्ष द्या, बाईट कोड ही भाषा आहे JVM ची. म्हणून आहे ना, विंडोज साठी एक JVM असतो, म्हणजे काय, तो डाउनलोड करावा लागतो. लिनक्स साठी पण एक काय आला, JVM आला, आणि मॅक साठी पण काय आला, JVM आला. आता नोटीस करा बरं, मी इथनं काढतो आता याला. ही भाषा कोणाला कळते? JVM ला. तुम्ही नोटीस करा, मी कोड एकदाच लिहिला, त्याला कंपाईल केला, त्याचा काय बनला, बाईट कोड, जो इंग्लिश मध्ये. पण आता तुम्ही नोटीस करताय का, हाच बाईट कोड मी विंडोजला दिला ना, तिकडचा JVM बोलतो अरे ही तर माझी भाषा आहे, मी ओळखतो. म्हणजे JVM ह्याला रन करणार बाईट कोडला, तसाच लिनक्स मधला JVM रन करणार, आणि हा पण इकडचा JVM रन करणार. याचा अर्थ या कोडला कंपाईल 3 वेळा करावं लागलंय का? नाही. किती वेळा कंपाईल केलंय? एकदाच. पण आता तुम्हाला सांगू का, सिनारिओ कसा आहे, नीट आहे का. याने काय अचीव केलं माहितीये का, तुम्ही कोड आहे ना एकदाच लिहा एका लँग्वेज मध्ये, आणि तिन्ही पण ऑपरेटिंग सिस्टीमवर रन करू शकता, कारण की हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. पण मित्रांनो, खरं खरं सांगू, जर बारकाईने बघितलं ना, तर बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, पण JVM बघा ना, तिघांसाठी 3 वेगळा इन्स्टॉल करावा लागला. याचा अर्थ JVM प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाहीये, JVM प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. मग आता काही लोकांना जर कळत नसेल, त्यांच्यासाठी सोपं करूया. बघा, सी मध्ये होता इंग्लिश होता, OS ला करण्यासाठी बायनरी मध्ये कन्वर्ट केला. लक्ष आहे का? मग आता याची डायग्राम बघा, मी तुम्हाला कशी काढून दाखवतो, नोटीस करा. सी होता इथे, कंपायलरचं नाव पटपट बोला, CC. फाईल कशी बनवली, a.out. ही कशी फाईल आहे? बायनरी फाईल आहे. लक्ष द्या बरं का. आणि ही प्रोसेस म्हणून जाणार आहे OS कडे. OSच्या इथे प्रोसेस म्हणून कोण जाणार? a.out. आता नोटीस करा, जावाचं सांगतो, जावा और पायथन कोणी पण घ्या. जावा कशी आहे? इंग्लिश मध्ये. कंपायलरचं नाव जावा C. त्याने एक फाईल बनवली, तिच्यामध्ये बाईट कोड आहे. हा कसा आहे? इंग्लिश मध्येच आहे, बरोबर. पण आता नोटीस करा, इथं लक्ष द्या बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. इथं OS आहे, OS ला जर बाईट कोड पाठवला, तो इंग्लिश मधला त्याला वाचता येणार का? ते म्हणणार मला ही लँग्वेज कळत. आणि म्हणूनच प्रत्येक OS मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी कोण असतो? JVM. आणि हा बाईट कोड JVM कडे येतो. पण आता तुम्ही नोटीस करताय का एक गोष्ट, सी मध्ये मी इथे कंपाईल केला आणि ही a.out बनली. जर मी ही सेम a.out, जर आता हे विंडोजचं मशीन आहे, विंडोज, हे आहे लिनक्स, ही सेम a.out ह्याला दिली ना, तर हा चालत नाही. पण तुम्हाला सांगू का, हाच बाईट कोड जर मी लिनक्स मध्ये, OS मध्ये जर दिला ना, तर तिकडच्या JVM ला पण हा बाईट कोड कळतो, कारण JVM ची भाषा काय आहे? बाईट कोड आहे. मला सांगा बरं, याचाच अर्थ मला इथे कंपाईल करताना एकदाच कंपाईल करावं लागलं, आणि तिन्ही OS वर चालणार. पण सी बघा ना, मी ज्याच्यासाठी कंपाईल करेल त्याच्यावरच चालेल. म्हणजे सी प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे, CPP प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे, जावा इंडिपेंडंट, पायथन इंडिपेंडंट आहे. याचाच अर्थ ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज नंतर आल्यात, तरी पण त्यांचा परफॉर्मन्स थोडासा स्लो आहे CPP पेक्षा. का स्लो असेल तुमच्या लक्षात येते का? का स्लो? कारण सी मध्ये फक्त एकच स्टेप आहे, कंपायलेशन नंतर डायरेक्ट बाईट कोड बनतो. पण इथे 2 स्टेप आहेत. सांगू कशा? नोटीस करा. इथे बघा, कंपाईल केला, इंग्लिश मध्ये गेला, नंतर JVM कडे ही फाईल जाते, आणि JVM इथनं OS ला पाठवतो गोष्टी ज्या की कशा असतील? बायनरी असतील. मग सांगा बरं, जावाच्या कोडला इंग्लिश मधनं बायनरी मध्ये जाण्यासाठी 2 स्टेप घ्याव्या लागतात, एक कंपायलरची स्टेप आणि एक JVM ची स्टेप. आणि सी कडे येऊया, सी ला OS पर्यंत म्हणजे बायनरी कोड पर्यंत जाण्यासाठी फक्त एकच स्टेप घ्यावी लागते. म्हणून म्हणतात सी आणि C++ यांचा परफॉर्मन्स जावा आणि पायथन पेक्षा फास्ट आहे. लक्षात राहील हे पण रिझन. हे कळतंय का नक्की? बघा बरं, हे किती छान चाललंय. आता एक काम करूया, पटपट घेऊया पुढचे पॉईंट. नोटीस करा, मला सांगा, ह्या तर प्रोग्रामिंग लँग्वेज झाल्या. मग नंतर आला अँड्रॉइड ॲप. काय आले सांगू ना? अँड्रॉइड ॲप. ठीक आहे, आता नोटीस करा, लक्ष द्या रे, प्लीज लक्ष द्या. ठीक आहे, खूप भारी सांगतो. ही डायग्राम आहे ना, चांगली काढतो, म्हणजे तुम्हाला नंतर काढायची असेल तर तुम्ही ती डायग्राम काढू शकता. तुम्हाला आठवतंय का, मी फ्लटर मधलं काहीतरी सांगणार आहे, ते पेज मी तसंच ठेवून आलोय. 3 ट्री. कोणत्या ट्री होत्या सांगा एकदा? विडजेट ट्री, एलिमेंट ट्री आणि रेंडर ट्री. 3 आहेत ते लक्षात ठेवायचं. आजच्या लेक्चरला, उद्या हिस्ट्री चालू होणार. उद्याचा अजून टॉपिक रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक का? पहिला फोन कोणी जन्माला आणला. ठीक आहे, तिथून सुरुवात होणार. ते फोन मध्ये पण कॉम्पिटिशन होतं, आणि त्यांनी त्यांच्या पार्टनर म्हणजे जे ऑपोजिशन वाले होते ना, त्यांना फोन करून सांगितले पण की तुला हरवलाय मी.
म्हणजे ही गोष्ट पण फोनच्या हिस्ट्रीमध्ये घडली आहे. एवढ्या लेवलला फोनमध्ये कॉम्पिटिशन होतं माहिती आहे का, मोबाईलमध्ये, मोबाईलच्या जगात. ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. पण आता सध्या इकडे लक्ष द्या. आता बघा, तुम्ही मला सांगा, सगळ्यांनी लक्ष द्या. मी फक्त सध्या अँड्रॉइड बद्दल बोलतो. स्विफ्ट बद्दल आपण थोडं निवांत बोलू, कारण त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आधी माहिती लागतील. पण अँड्रॉइडचा फोन खूप लोकांकडे आहे, त्यांना अँड्रॉइड कळतं. मग चला एक काम करू, प्लीज लक्ष द्या. इथे आहे अँड्रॉइड प्रोग्रामिंग साठीचं फ्रेमवर्क, अँड्रॉइड. याच्याच बरोबर अजून एक होती गोष्ट, ती म्हणजे कोटलीन. आठवते? हे पण अँड्रॉइड साठीच आहे. मग मी एक काम करतो, दोघांचं इथे मध्ये ना लिहितो अँड्रॉइड. सांगा, अँड्रॉइड मध्ये ऍप बनवण्यासाठी मी 2 लँग्वेज वापरू शकतो. कोणत्या कोणत्या? एक कोटलीन आणि इकडे जावा. लक्ष आहे ना रे सगळ्यांचं? खूप भारी आहे बरं का, हे लक्ष द्या. आता मला सांगा, जावाच्या फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? पटपट बोलायचं. हे नवीन लोकांनी पण बोला रे. जावाच्या फाईलला माहिती आहे ना, आपण लिहिताना डॉट जावा लिहितो. सी मध्ये सगळ्यांनी बोला, सीपीपी, पायथन, डॉट पीवाय. बरोबर? तसं जावाचं आपलं एक्सटेन्शन कळलं, जावा. तसं कोटलीनचं काय असेल? हा, डॉट कोटलीन. ठीक आहे, माहिती नसेलच. डॉट केटी. आणि इथे काय? डॉट जावा. नीट आहे का? नीट आहे का? लय भारी. मी तुम्हाला त्या दिवशी पण सगळ्यांना सांगितलं होतं लेक्चरमध्ये, ही लँग्वेज ज्यांनी आणले त्यांनीच इंटेलिजंट आयडिया आणलाय. आयडी माहिती आहे ना, इंटेलिजंट आयडिया कंपनीचं नाव. कंपनीचं नाव हात वर करून बोला. आता त्या दिवशी सांगितलं होतं. जेट ब्रेन. अजून जेट ब्रेन्स यांचीच एक आयडी आहे. कुठली? पायचाम. अजून इंटेलिजंट आयडिया. ऐकलंय असं नक्की? मला सांगा बरं सगळ्यांनी. आता या कंपनीने हे कोटलीन आणण्यामागचं रिझन काय माहितीये का? त्यांनी एक लक्षात काय घेतलं, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज थोडीशी अवघड आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. आता जावा संपलंय म्हणून सांगतो. आता जावाच्या बॅचची लोक असं घाबरून जायला नको म्हणून तेव्हा बोलायचं जावा लई सोपं आहे. पण खरं सांगू का, सी, सीपीपी, जावा आणि पायथन मध्ये टॉप लेवलला सीचं नाव येतं अवघड लँग्वेज मध्ये. का माहितीये का? कारण त्याच्यात पॉइंटर्स आहे. पण खरं सांगायला गेलं ना, नीट बघा, सी मध्ये तुम्ही 10 टॉपिक शिकून पण सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा एकच टॉपिक आहे, त्याचं नाव पॉइंटर आहे. पण जावा तुम्ही एकच पॉइंट शिकून कधीच कंप्लीट करू शकत नाही. जावामध्ये टोटल 17-18 पॉइंट तुम्हाला वेगवेगळे शिकावे लागतात. आणि म्हणून जावा प्रोग्रामिंग लँग्वेज अवघड पण आहे, वास्ट आहे. ठीक आहे, वास्ट आहे. आणि जावा प्रोग्रामिंग लँग्वेजला अवघड प्रोग्रामिंग लँग्वेज मानलं जातं. आणि हे खूप जावा डेव्हलपर आहेत ना, त्यांना अवघड नाही वाटत, कारण त्यांना ऑलरेडी येतं. पण जो नव्याने जावा शिकतो ना, त्याला असं होतं की ही लँग्वेज जरा अवघडच आहे. कारण तुम्ही बघा ना, सुरुवातीपासून JVM एक पिक्चर मध्ये तो जो CCPP मध्ये नव्हता, आठवा ना, एक लेअर वाढली की नाही. मग इथून सुरुवात आहे. प्लस असाच विचार ना एका कंपनीने केला, कोटलीनने. ते काय म्हणले, म्हणजे जेट ब्रेन्स, ते काय बोलले, अँड्रॉइडचे ऍप बनवण्यासाठी तिच्या आईला जावा वापरलं जाते. जावा अवघड आहे, लोकांना अवघड जाते, आपण सोपी लँग्वेज काढूया. आणि म्हणूनच त्यांच्या टीमने काम केलं, एक सोपी लँग्वेज बनवली, तिचं नाव दिलं कोटलीन. ती पण OOP बेस्ड लँग्वेज होती. पण भारी गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. जावाची लँग्वेज कंपाईल करण्यासाठी जावा सी वापरला जातो. हा कंपायलर आहे. कंपाईल केल्यानंतर जावाचा कोड कशात कन्वर्ट होतो? बाईट कोड मध्ये. ही पण इंग्लिश मधलीच लँग्वेज आहे. बाईट कोडच्या फाईलचं नाव असतं डॉट क्लास फाईल. बरे थांबा, जे नवीन आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, मी ह्यांना आधी नाही शिकवलं, हे जावाच्या बॅचचे, त्यामुळे ते बडबड आहेत. बरोबर की नाही? बरोबर. हे कसली फाईल बनते? चांगली गोष्ट. आता नीट लक्ष. याच्या कंपायलरचं नाव काय? फुल फॉर्म असेल कोटलीन कंपायलर. त्याचं कंपायलरचं नाव जावा कंपायलर. म्हणजे जावाचा कोड कंपाईल करणारा जावा कंपायलर, कोटलीनचा कोड कंपाईल करणारा कोटलीन कंपायलर. आता खर गोष्ट सांगतो, हा पण बनवतो, याच्या पण फाईलचं नाव असतं डॉट क्लास. अजून एक खर गोष्ट सांगू, याचा बाईट कोड आणि ह्याचा बाईट कोड JVM ला कळू शकतो. म्हणजे हे JVM चं दुसरं बाहेरून आलेलं. म्हणजे असं नको बोलायला, ठीक आहे? का सांगतो, ऐका नीट लक्ष द्या. तुम्ही कोटलीनची डॉट क्लास फाईल मधला जर बाईट कोड बघितला ना, तर तो बाईट कोड JVM ला समजण्यासारखा आहे, कारण त्यांनी बनवण्याची पद्धतच तशी ठेवली आहे.
ठीक आहे, कारण JVM म्हणजे व्हर्च्युअल मशीन, आणि कोटलिन JetBrains नावाच्या कंपनीने काय विचार केला, आपल्याला एक व्हर्च्युअल मशीन बनवावं लागेल जे JVM सारखं असेल. एवढं टेन्शन कशाला घ्यायचं, त्यापेक्षा असा बाईट कोड बनवू की जो तिकडे सपोर्ट करेल. आता तुम्हाला डोक्यात येऊ शकतं, सर म्हणजे ऍप साठी पण JVM लागतो? तर मित्रांनो नाही. नीट लक्ष, हे थांबा, लक्ष देत आहे का सगळे, कळतंय का मला सांगा. ऐका, मी परत सांगतोय, या गोष्टी इन डिटेल आपण जसे जसे लेक्चर पुढे जाणार ना, डार्ट, व्हर्च्युअल मशीन वगैरे, त्याच्यामध्ये मी परत सांगणार आहे. पण आज जर कळलं तर युरेका मोमेंट आहे. जावावाल्यांना माहिती आहे, युरेका मोमेंट म्हणजे कपडे काढून नाचायचं मोमेंट असतं. म्हणजे मला काहीतरी जबरी माहिती पडले, आता मी नाचतच जातो कपडे काढून. ठीक आहे, हा मोमेंटला आम्ही युरेका मोमेंट म्हणतो. ठीक आहे, लक्ष द्या आता सगळ्यांनी. होतं कसं माहितीये का, मला सांगा, हा बाईट कोड रन करण्यासाठी आपण JVM आणतो की नाही. पण जर अँड्रॉइडच्या ऍपमध्ये पण JVM आला तर किती अवघड होईल, थोडंसं विचार करा. आणि म्हणूनच अँड्रॉइडच्या ऍपमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. हा डॉट क्लास फाईल हा घेतात, इकडे एक आहे ना कंपायलर असतो, त्याचं नाव अजून एक कंपायलर. बघा ना, इथं पण कंपाईल झाला, इथं पण कंपाईल झाला, इथं पण कंपाईल होतोय. याला म्हणतात दाल्विक एक्झिक्युटर. काय म्हणतात? म्हणजे हा काय करतो माहितीये का, हा यांच्याकडनं आलेल्या डॉट क्लास फाईलला एका व्हर्च्युअल मशीनला कळणाऱ्या बाईट कोड मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे तुम्ही डोकं लावा, इथे अजून एक बाईट कोड आहे. नोटीस करा, हाय लेवल लँग्वेज, डॉट क्लास फाईल मध्ये पण हाय लेवल लँग्वेज, आणि इकडे कोण आहे, अजून एक बाईट कोड वाला माणूस. आता सांगू, इथं JVM सारखा माणूस पिक्चर मध्ये येतो, त्याचं नाव आहे AR रहमान. AR रहमान नाही, अँड्रॉइड रन टाइम, त्याचं शॉर्टकट आहे AR. ठीक आहे, अँड्रॉइड रन टाइम और DVM, दाल्विक व्हर्च्युअल मशीन. आणि भारी गोष्ट सांगतो आता, नीट नोटीस करा, सगळ्यांनी लक्ष द्या. हा DEX म्हणजे दाल्विक एक्झिक्युटरने बनवलेला बाईट कोड याच्याकडे जातो आणि सांगतो, इथून जे आपण बघा ना डायग्राम काढतो, ही रॅम आहे, इथं OS आहे, म्हणजे हा DVM प्रोसेस म्हणून जातो, म्हणजेच AR. मग आता मला मॅप करून सांगा सगळ्यांनी, जावा मध्ये व्हर्च्युअल मशीन कोण आहे? JVM. पायथन मध्ये? तसा अँड्रॉइडच्या फोन मध्ये आधी व्हर्च्युअल मशीन म्हणून काम कोण करत होता? AR और दाल्विक व्हर्च्युअल मशीन. पण तुम्ही नोटीस करा, जावा मधला कोड, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज चालायची, पण इथे JVM आहे का? नाही. ते काय करतात, JVM ने, जावाने बनवलेला बाईट कोड घेतात आणि हा कंपायलर बोलतो, आता मी तुला अँड्रॉइडला कळणाऱ्या बाईट कोड मध्ये कन्वर्ट करतो, त्याचं नाव आहे दाल्विक एक्झिक्युटर. डायग्राम बघा ना किती छान आहे. सेम इकडून कोटलिनने बनवला बाईट कोड, तो कोणाकडे गेला? DEX ने काय केला, अजून एका बाईट कोड मध्ये कन्वर्ट केला, तो कोणाला कळणार? अँड्रॉइड रन टाइम. आणि चांगली गोष्ट सांगतो मित्रांनो, लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. मग आता बोलू एक वाक्य. इथे जे OS मी तुम्हाला दाखवतोय ना, थोडं असं रॅम इमॅजिन नका करू, आता जरा मोबाईल इमॅजिन करा. हा आहे मोबाईल, मोबाईल मध्ये रॅम सगळ्यांच्या असेल. कोणी आहे का विदाऊट रॅमचा फोन चालवतोय? असू शकतं, असू शकतं. आमच्या मॅडम हार्ड डिस्क वरती कोड रन करायचा, काहींना अजून कळलं ना. हार्ड डिस्क वरती कुठलीही गोष्ट रन होत नाही, हार्ड डिस्क वरती फक्त स्टोरेज असतं. सगळ्या गोष्टी रन व्हायला कुठे येतात? रॅम वरती. म्हणजे जे जे जिवंत आहे, चालतंय, ते सगळं कुठे रन होतं? रॅम वरती. मग आता नोटीस करा, बघा, ऐका, लक्ष द्या. समजा फोन मध्ये आपल्या रॅम आहे, असं लिहितो, ही काय आहे? रॅम. या फोन मध्ये अँड्रॉइड OS असेल? अरे बोला, कोण असेल? मग अँड्रॉइड OS ह्या कोडला डायरेक्टली रन करणार नाही, ती म्हणेल एक प्रोसेस लागेल, आणि तोच प्रोसेस असतो AR, अँड्रॉइड रन टाइम और दाल्विक व्हर्च्युअल मशीन. आता मला सांगा, ही सेम गोष्ट JVM PVM सारखीच आहे, फक्त अँड्रॉइडच्या ऍप्लिकेशन मध्ये गोष्टी जरा स्लो असतात. तुम्ही नोटीस केलेलं असेल. अँड्रॉइडचा ऍप कोणी, बरं कोणी अँड्रॉइड फ्रेमवर्क वापरलंय का आधी? फ्लटर नाही म्हणत आहे, ग्रॅडल बिल्ड केवढा वेळ लागायचा? खूप वेळ लागायचा. म्हणजे कधी कधी बिल्ड व्हायला 5-5, 10-10 मिनिटं पण लागतात. आणि तुमचं मशीन जर स्लो असेल, म्हणजे काय 8 GB रॅम, तर मी यालाच अँड्रॉइड झोपवायचं त्याला, लिटरली त्याला म्हणतो झोप, बघू 2-4 तासाने बघतो मी. म्हणजे याचा अर्थ बघा ना, याचाच अर्थ हे आपल्याला असं वाटतं की सर आपल्या मोबाईलमध्ये तर रॅम कमी असते ना, कारण हे कॉम्पॅक्ट व्हर्जन आहेत गोष्टीमध्ये. मी जे सांगतोय ते, हे आधी असं चालायचं, आता फीचर्स सगळ्या गोष्टी चेंज करत गेलेत. आणि आता ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक होते, कारण की हा आहे ना लई स्लो काम करायचा. म्हणून फ्लटरचं इंजिन आलं, आणि फ्लटरचं इंजिन म्हणलं
मी फक्त अँड्रॉइडसाठीच रन नाही करणार, मी आयफोनसाठी पण रन होईल, मी वेबसाठी पण रन होईल. याचाच अर्थ मी स्वतः खूप फास्ट पाहिजे आणि म्हणूनच त्याने हे 3 झाडं आणलेत. काय नाव आहेत? विडजेट ट्री, एलिमेंटरी आणि रेंडर ट्री. ठीक आहे, हा पॉईंट सांगतो 5 मिनिटात आणि मग आजच्या लेक्चरला थांबूया. पण नीट लक्ष द्या, आधी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, मला सांगा, कोणीच असं नसेल बरं का, आता अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन माहीत नाहीये, म्हणजे कुठलंही ॲप बघितलं नाही, तर मी एक वाक्य बोलतो, बघा बरं तुम्हाला पटतंय का. समजा मी आहे ना, प्लीज लक्ष द्या, हा फोनमध्ये ना एक ॲप ओपन केलंय. समजा हे इंस्टाग्रामचं ॲप आहे. ठीक आहे, इंस्टाग्रामचं ॲप. मी ह्याला 2 लेअर काढतो. ही पहिली लेअर ज्याच्यावरती मला UI दिसतोय, म्हणजे आपण बोलूया इथे माहिती आहे ना, स्टोरीज दिसत असतात, बरोबर की नाही. नंतर आपल्याला इथे काय दिसतात, पोस्ट वगैरे दिसतात, आपण असं म्हणूया हे पोस्ट दिसतात. माझं जरा UI घाणेरडं आहे, माफ करा. ठीक आहे, पण हे असं आहे. पुन्हा इथे रील्सवालं सेक्शन आहे, बरोबर की नाही. इथे प्रोफाईल वगैरे या गोष्टी, इतर गोष्टी पण आहेत. ठीक आहे, नोटीस करा सगळ्यांनी. आता मला सांगा बरं, तुम्ही जर कोणाला तरी इथे सर्चमध्ये, इथे माहिती आहे ना एक बटन असतं इकडे या साईडला, मग तिथं गेला आणि वरती सर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही शोधलं. बरं समजा आपण दिशा पटणीचा एखादा फोटो लाईक केलाय, तर तुम्ही नोटीस करा जे लाईकचा काउंट असतो ना, तो 1ने वाढतो. मग आता मी काय केलं, तिचा प्रोफाईल क्लोज केलं, बाहेर पडलो, दुसऱ्या दिवशी परत उघडला फोन, परत दिशा पटणी सर्च केलं. मी तिथे जाऊन बघतो ना, आता मी नव्याने ॲप ओपन केले आज. मी दिशा पटणीच्या प्रोफाईलला जातो, तो फोटो बघतो ज्याला मी काल लाईक केला होता, तिथं माझा लाईक ऑलरेडी दिसतोय. अरे कळतंय का, याचा अर्थ जो मी लाईक केलाय तो काउंट आणि ती स्टेटस सेव्ह केलंय कुठेतरी. मग हे सेव्ह करायचंय, काउंटने 1ने वाढवायचंय, तर ह्याच्या मागे बॅकग्राऊंडला काय असेल, फंक्शनॅलिटी असेल की नाही. कळतंय का. हे मी दिशा पटणीचं एक एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही सगळीकडे मॅप करू शकता की नाही. समजा एखादा रील आहे, त्याला आपण कमेंट केली आणि त्याच रीलला आपण दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं, तर ती कमेंट डिलीट झालेली असते का? असते, कारण ती कुठेतरी सेव्ह झालंय स्टेटस. याचाच अर्थ कुठली तरी फंक्शनॅलिटी, कुठला तरी एपीआय म्हणजे फंक्शन, ते त्याला परमनंटली सेव्ह करून ठेवतंय की नाही. अरे कळतंय का. इवन आपला फोन बंद पडला, हरवला फोन किंवा, मग आपण काय केलं, एक नवीन फोन घेतला, इंस्टाग्रामचा अकाउंट त्याच्यामध्ये ओपन केलं, अकाउंट नव्याने ओपन केलं. पण अकाउंट नवीन जरी ओपन केलेला असेल, नव्याने ओपन म्हणजे आपलं जुनं अकाउंट ज्याचा युजर नेम पासवर्ड आपण टाकला, पण फोन तर बदलला होता, तरी पण मागच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, दिशा पटणीला ते लाईक केलं किंवा कुठेतरी कमेंट केलं, ते सगळं तर जिवंत आहे. याचा अर्थ ते माझ्या फोनमध्ये सेव्ह नव्हतं, ते सर्व्हरला सेव्ह होतं. हे कळतंय का. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ आपल्या अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन 2 वेमध्ये वर्क करतात. एक म्हणजे UIचा पार्ट, हेच अँड्रॉइड फ्रेमवर्कमध्ये हे काम कोण करून द्यायचं, UI XML वाली फाईल बनवून द्यायचं. ह्याचा फुल फॉर्म आहे एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. म्हणजे हा UI मध्ये हे असं दिसलं पाहिजे, इथं एवढी साईज असली पाहिजे, हा बॉक्स असा दिसला पाहिजे, लाईकचं बटन असं हार्टवाला दिसलं पाहिजे वगैरे वगैरे. कमेंटचं माहिती नाही, एक चॅटवाला ॲप्लिकेशन सारखं दिसतं, शेअर करायचं तर असा ॲरो दिसतो, हे सगळं असंच दिसलं पाहिजे. हे सगळं कोण दाखवायचं, XML. आणि जी फंक्शनॅलिटी लिहायची ना, ती फंक्शनॅलिटी लिहिली जायची जावाच्या कोडमध्ये. म्हणजे मला 2 गोष्टींचा वापर करावा लागत होता. लक्ष आहे. आणि कहर सांगतो आता, समजा मी हे बनवलं, UI बनवला, मला वाटलं की अरे यार हे पोस्टचं, म्हणजे समजा मी इंस्टाग्रामचा ॲप बनवतोय, आता इमॅजिन करा. मग मी थोडी फंक्शनॅलिटी लिहिली, मग मला लक्षात आलं, अरे राव हे बॉक्स आहे ना, हा चुकीचा वाटतोय, थोडं आहे ना आपण एक काम करूया, हे जे पोस्टवाला बॉक्स आहे ना, त्याने व्यवस्थित फ्रेम कव्हर केली पाहिजे. आधीचा कोड लिहिला होता तो थोडी फ्रेम कव्हर करत होता, आत्ताच्या कोडमध्ये काय चेंज केली, फक्त त्याची विड्थ चेंज केली, हाईट तर तेवढीच आहे. मी ऑलरेडी एवढं ॲप्लिकेशन बनवलंय, आता मला परत त्याला काय करावं लागेल, बिल्ड करावं लागेल किंवा मला परत रन करावं लागेल. मला सांगा, मी हे चेंज केलं होतं का, हे चेंज केलं होतं का. मी फक्त एका ठिकाणी चेंज केला, पण आधीचा ड्रॉबॅक काय होता माहिती का, सगळंच्या सगळं नव्याने रेंडर व्हायचं, सगळंच्या सगळं नव्याने रेंडर. म्हणजे काय माहितीये का, हे जरी चेंज केले नव्हते तरी पण जे ग्राफिक्सवाला UI होता ना, तो नव्याने सगळा एक्झिक्यूट केला जायचा. याचा अर्थ बघा ना, हे नाव तर मी काय चेंज केलं ना, ते पण परत नव्याने एक्झिक्यूशन करतं ना, CPU एक्झिक्यूशन, हे पण एक्झिक्यूशन. म्हणजे काय, नव्याने गोळे बनवल्यासारखं. हे तर नव्याने होण्याचं आहे, कारण ह्याच्यामध्ये मी चेंज केला होता, पण हे बाकीचं पण सगळं नव्याने चेंज होत होतं आणि ह्याच्यामध्ये टाइम जास्त लागत होता. मग फ्लटरने काय डोकं लावलं माहिती का, फ्लटर काय विचार करत, आता दाखवू इथे फ्लटर. ठीक आहे, इथेच दाखवतो, नोटीस करा. फ्लटर काय म्हणलं, आधी तर एक गोष्ट सोपी करूया. UI बनवायचा आहे, एक लँग्वेज वापर डार्ट. फंक्शनॅलिटी बनवायचे, एक लँग्वेज वापर. UI पण त्याच्यात लिहिला, फंक्शनॅलिटी पण, म्हणजे एकच लँग्वेज शिकावी लागेल. कन्फ्युजन दूर होते,
कळते? आधी UI साठी काय लागायचं? XML, बॅकएंड साठी जावा. आता काय लागतंय? UI साठी बॅकएंड सेम लँग्वेज. त्यांनी डोकं काय लावलं? नीट लक्ष द्या. ते काय म्हटले? तू हे बनवलं, बिल्ड पण केलं, तुला या बॉक्सला साईज चेंज करायची होती म्हणून तू ह्याची साईज चेंज केलीस. मग आता एक काम करूया, तू आहे ना बिल्ड कर और रिफ्रेश कर. आणि हे फ्लटर काय म्हणतं माहितीये का? माझं इंजिन आहे, इंजिन म्हणजे फ्लटरचं इंजिन, ते म्हणतं मी ह्याला ओळखतो की नक्की नुकता चेंज तू कशात केलाय, फक्त मी त्यालाच रेंडर करेन. आणि यामुळे हे बाकीचं परत परत रेंडर होत नाही. यामुळे फ्लटरचा परफॉर्मन्स नेक्स्ट लेवल वाढलाय. कळलं का? आणि हे काम कोण करतं? फ्लटरचं इंजिन. मी लय हाय लेवल सांगतोय कारण सुरुवातीचे लेक्चर आहेत, पण मित्रांनो जे लोक माझ्याकडे जावा शिकलेत त्यांच्या लक्षात येत असेल मी ह्याच्यामध्ये काय डेप्थ लेवलला घेऊन जाऊ शकतो. पहिलं लेक्चर सुरुवाती ज्यांना बघा ना माहीतच नाही फ्लटर काय, त्यांना मी हे शिकवतोय. याचा अर्थ जर तुम्हाला डार्ट कळायला लागली तर तुम्ही ह्याच्यामध्ये हवा करणार. म्हणूनच म्हणतोय मी ते 40% कंटेंट ऍड केलाय ना, तो उगाच नाही म्हणत आहे, ह्या लेवललाच कंटेंट ऍड केलाय. इंटरनल पण वाढवलंय आणि UIच्या साईडने पण गोष्टी वाढवल्यात. आता तुम्हाला दाखवतो, इकडे येऊया, मागे आलो इथे. ते सगळं पॉसिबल कशामुळे होतं तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. इथे असतं विडजेट ट्री, म्हणजे आपल्या UI मध्ये जे जे बनणार ना त्याची एक ट्री बनते. ट्री म्हणजे झाड. याला प्रोग्रामिंग भाषेमधली ट्री म्हणतात, माहिती आहे ना? हे बघा ना, हे झाड असं असतं ना, झाडाच्या रूट्स कुठे असतात रे? इथे खाली असतात. पण प्रोग्रामिंग मध्ये झाडाचं रूट वर असतं आणि ह्या ब्रांचेस अशा असतात उलट्या, म्हणजे हेच उलट झाड, याला ट्री म्हणतात. आणि हे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, तुम्ही DSA मध्ये ट्री ग्राफ किती लोकांनी ऐकलंय? ट्री ग्राफ शब्द ऐकलाय? सगळे आहेत ना? हा, मग ट्री, मग हे बघा. मग आता तुम्हाला सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष. तुम्ही, मी ना शब्द लिहितो, तुम्ही ओळखता का मला सांगा. स्कॅफोल्डला ओळखता का? स्कॅफोल्डला किती लोक ओळखतात? हात वर करा. स्कॅफोल्ड माहितीये काय असतो? स्कॅफोल्ड ही जी आपली मोबाईलची स्क्रीन असते ना मित्रांनो, याला म्हणतात स्कॅफोल्ड. याचे 3 मेन पार्ट असतात. पहिला, अरे बोला, दुसरा बॉडी, तिसरा नॅवबार. ठीक आहे, लक्ष आहे ना? आता एक सांगतो, प्लीज पिक्चर मध्ये राहा. हे बघा, हे असंच आहे ना. मग हा स्कॅफोल्ड जसा ट्री असतो. समजा मी मध्येच रो बनवली, त्याच्या आतमध्ये 2 कंटेनर ठेवले, तर हे बघा अशी ट्री बनत जाते. आता नोटीस करा, मी तुम्हाला सगळं सांगतो. इथे पण एक रो बनवला, ह्याच्यामध्ये 2 कंटेनर, इथे कंटेनर. किती टोटल कंटेनर आहेत? 4. रो किती आहेत? 2. मग मी याची डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. बघा कशी दिसते डायग्राम. पहिली रो, दुसरी रो. पहिल्या रो मध्ये किती कंटेनर आहेत? 2. दुसऱ्या रो मध्ये 2. नोटीस करा, ऍप बारला नाव देतो असंच ऍप, असंच म्हणजे टाइमपास ऍप आहे. ठीक आहे, असंच ऍप आपलं मराठीवालं. ठीक आहे. आणि इथे ना नॅव बार नाहीच आहे आपल्याकडे आता सध्या, म्हणून बघा ना, हे दिसतंय बघा कसं छान दिसतंय असंच ऍप्लिकेशन. लक्ष द्या. आता ह्याचा कलर आहे रेड ब्ल्यू, रेड ब्ल्यू. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता मी काय सांगतो, हे काय करतं माहिती आहे का? स्कॅफोल्ड म्हणतं की माझे अजून कोणी चाइल्ड असतील, बरोबर की नाही, चिल्ड्रन असतील, तर ह्याच्यामध्ये एक होता ऍप बार. आता मी तो दाखवला नाही, पण डायरेक्टली रो दाखवतोय बघा. कळतंय का? माझा UI जो बनतो ना फ्लटर मध्ये, त्याची एक ट्री बनते अशी. काय बनते? ट्री. आता नोटीस करा मी काय सांगतोय. ठीक आहे, एकदा ट्री बनली. जेव्हा पहिल्यांदा ट्री बनते ना, तेव्हा आता हे पुसतोय बरं का मी. ठीक आहे, लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे मी ऍप काय बनवलं होतं, डोक्यात ठेवा. तो म्हणतो याचीच आहे ना एक एलिमेंट ट्री बनवूया. एलिमेंट ट्री म्हणजे रेंडरिंगला कोणाला पाठवायचंय. मला सांगा, पहिल्यांदाच ऍप बनवत असताना सगळ्यांनाच रेंडर झालं पाहिजे? पहिल्यांदाच ऍप बिल्ड करतोय, सगळे रेंडर होणार. मग ही ट्री सेम असणार. बघा ना, रेंडर पण काय होणार? एवढे सगळेच्या सगळे बॉक्स. आता बघा, मी काय केलं, एका बॉक्स मध्ये चेंज करतो. ऍप कडे लक्ष द्या. हे बघा, हे असं होतं ना ऍप आपलं, याच्याकडे लक्ष द्या. ऍप बार पण होता, पण हे असं लक्ष द्या. मी ह्याची आहे ना एकाची साईज आहे ना वाढवतो. एकाची साईज वाढवली. आता मला सांगा, आधीच्या ऍपला मला रिफ्रेश करायला पाहिजे, तेव्हाच मला ह्याची साईज वाढलेली दिसेल. कालच्या लेक्चरला सांगितलं होतं मागच्या, सेट स्टेट नावाची मेथड आठवत आहे का? कलर चेंज करत होतं बघा ना. परत सांगतोय, डेमो लेक्चर आहे म्हणून हे सांगतोय, अदरवाईज हे सांगायची गरज नव्हती. हे तुम्ही शिकणार आहातच पुढे जाऊन. ठीक आहे, डेमो लेक्चर म्हणजे हे ऑनलाईन जाणार आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. या लेवलला आपण शिकणार आहोत. कळतंय? मग आता नोटीस करा, लक्ष द्या. जेव्हा मी इथे चेंज करतो,
तर बघा ना, ही ट्री तर सेमच बनणार का सांगा? किती कंटेनर आहेत? 4. पण तुम्हाला माहिती आहे का, हा एलिमेंटरी एवढा हुशार आहे ना, तो काय म्हणतो, हा तर सेमच आहे, ह्याच्यात चेंज नाही वाटत आहे, हे पण सेम वाटते, हे पण सेम वाटते, हे पण सेम वाटते, हे पण सेम वाटते, हे पण सेम वाटते. अरे थांब थांब थांब, ह्याच्यामध्ये जरा चेंज आहे, याला हायलाइट करतो. ह्याला काय करतो? हायलाइट करतो. आणि कर माहिती आहे का काय, ह्या ट्रीच्या आतमध्ये इथे फ्लटरचं फ्रेमवर्क काम करतं, फ्लटरचं इंजिन. मग ते काय म्हणतं माहिती आहे का, रेंडरकडे पाठवताना तो ह्या कोणालाच पाठवत नाही, फक्त ह्याला एकट्यालाच पाठवतो. मला सांगा, तो काय करतो माहितीये का, मागचं चित्र लक्षात ठेवतो, त्याने UI मध्ये काय दाखवलं होतं, फक्त एकाच माणसाला चेंज करतो, ज्याचा चेंज इथपर्यंत आला होता. मला सांगा, सगळं रेंडर करावं लागलं का? मग ह्याने काय झालं असेल, परफॉर्मन्स वाढला असेल. काही लोकांना जर कळत नसेल ना, तो तुमच्यासाठी सांगतो, UI जो दिसतो ना, तो पिक्सेलने दिसतो. पिक्सेल पिक्सेल चित्र दिसतात बघा ना. इव्हन व्हिडिओ पण इमेजेस असते, व्हिडिओ पण काय असते, इमेज. आणि एक इमेज बनण्यासाठी मल्टिपल पिक्सेल असतात. अरे ऐकलं 1080p? अरे नाही ऐकले शब्द 720 पिक्सेल? अरे HD क्वालिटी आपण बोलतो की नाही, आठवते का? मग ते काय तुम्ही म्हणाल की नाही सर ते व्हिडिओ असतो ना. अरे येड्यांनो, आधी तो कशापासून बनलाय, पिक्सेलपासून. आणि पिक्सेल हे मॅट्रिक्स असतं. आणि मॅट्रिक्स म्हणजे काय माहिती आहे ना, ॲरे दाखवत. काय राव, हे नव्हतं सांगायला लागलं पाहिजे. हे बघा, हे असे जाळ्या असतात स्क्रीनवरती, ठीक आहे. जाळ्या म्हणजे हे अशा खिडक्या, कळते का? आणि ह्याच्यामध्ये पिक्सेल असतात. पिक्सेल, हे पिक्सेल बोलतो ना आपण, याने एक चित्र दिसतं. पिक्सेलची अरेंजमेंट जशी असते ना, तसं चित्र दिसतं. आणि जसे ना, जेवढा तुम्ही आहे ना फ्रेम पर सेकंड दाखवाल ना फास्ट, तेवढा ते पिक्चर आपल्याला पिक्चर वाटण्याऐवजी व्हिडिओ वाटायला लागतो. 1 मिनिट थांबा रे, किती लोकांना पिक्चर आणि व्हिडिओ मधला फरक कळतो? आधी हात वर करा. हा सांगा, पिक्चर म्हणजे चित्र, एक इमेज. हा, मग इमेज आणि व्हिडिओ मध्ये काय फरक आहे सांगा? व्हिडिओ हा मल्टिपल इमेजेसनेच बनलेला असतो, फक्त ते एवढ्या फ्रेम्स फास्ट फिरतात, म्हणूनच त्याला FPS असं म्हणतात, फुल फॉर्म फ्रेम पर सेकंड. मग आपल्याला असं वाटतं की मी व्हिडिओ बघतोय, वाव, पण तो व्हिडिओ हे सगळे काय असतात, एक पिक्चर 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 कलेक्शन असतं त्याचं, आणि ते फास्ट दाखवलं जातं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, नीट लक्ष द्या. ह्या पिक्सेलची व्यवस्थितपणे अरेंजमेंट करणे, ह्यालाच कलरिंग, रेड कलर, ब्ल्यू कलर बोलतो ना आपण, इमेज तसं दिसतं. आणि पिक्सेल मधनच या गोष्टी दिसतात. याचाच अर्थ पिक्सेल काय व्हायला पाहिजे, रेंडर व्हायला पाहिजे. म्हणजे इमेज रेंडर झाली पाहिजे. मल्टिपल पिक्सेल एकत्र येऊन एक चित्र बनवणार की नाही. म्हणजे सगळ्यात मोठा रोल प्ले कोण करतोय? रेंडरर, जो रेंडर करतोय. ग्राफिक्स UI. मग आता या ना इथे बघा, हे खूप अवघड आहे बरं का मला सांगणे, मी शपथ सांगतोय. तरी मी ह्या म्हणजे बोलतात ना, एक मोठा हेच घेतलाय, प्रण घेतला होता की आजच्या लेक्चरला हे सांगूनच टाकतो. कळेल तर कळेल, नाही तर मरेल तरी, ठीक आहे. पण आय होप तुम्हाला एवढं तर लक्षात आलेलं असेल, अँड्रॉइड पेक्षा हे फास्ट आहे, कारण हे रेंडर करायला त्यालाच पाठवतं ज्याच्यामध्ये, म्हणजे बाकीचे सगळे जातच नाही. आणि आधीच्या सिनेरिओमध्ये सगळीच्या सगळी लोक इथपर्यंत यायची. मग हा बोलायचा, याला लक्षातच नाही राहायचं कोणाला नेमकं रेंडर करायचं. त्याला बघा ना, हे आधीच रेंडर झाले होते की नाही, स्क्रीनवरती आधीच दिसतंय की नाही, मग ह्यांना परत रेंडर करायची गरज आहे का? ज्यांना चेंज झालाय तोच. मग आता तुम्हाला सांगतो, हा असतो आपल्या UI मध्ये झालेला जो काही चेंज असेल, त्या सगळ्या चेंज सहित प्रिव्हियस माणसांची ट्री, त्याला म्हणतात विडजेट ट्री. आणि जो एलिमेंट वाला माणूस, तो मध्यस्थी असतो, तो काय म्हणतो, ज्यांच्यामध्ये चेंज नाही झालेले ते आणि ज्याच्यात चेंज करायचा तो, या सगळ्यांना मी बघणार आणि त्याच्यामध्ये व्हेरीफाय करणार की कोण चेंज झालाय, मी त्यालाच फक्त रेंडरवाल्या ट्रीकडे पाठवणार. मला सांगा, म्हणजे सगळ्यात मेन रोल प्ले करणारी ट्री. नाहीतर आधी काय व्हायचं माहितीये का, घे डायरेक्टली इथेच. आणि म्हणून आपल्या ग्रॅडल बिल्ड पासून जे UI दिसायला माहितीये ना अँड्रॉइड मध्ये उशीर लागायचा, कारण तो डिले इथंच आहे या गोष्टींमध्ये. आणि तो डिले फ्लटरने कमी केला, कारण त्यांनी किती ट्री वापरल्या, 3 ट्री. आणि मित्रांनो, जर नीट फ्लटरचे लेक्चर केले तर मी तुम्हाला ह्यांच्यामध्ये अजून 4थी ट्री आहे जी लपून बसल्या, तिचं नाव सिमेंटिक ट्री असतं, जे मी मागच्या बॅचला सुद्धा बोललो नाहीये. ते सगळं मी ह्या बॅचला सांगणार आहे इंजिन पर्यंत, पण हे लेक्चर एकदम शेवटी असतील, ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढं तरी लक्षात आलं का फ्लटर मध्ये हे फास्ट का आहे.
कुठल्या स्ट्रक्चरमुळे? ट्रीच्या स्ट्रक्चरमुळे. कळलं का? आणि म्हणून फ्लटरचं इंजिन फास्ट आहे. आणि फ्लटरच्या इंजिन मध्ये हे ओळखणारा माणूस कोण आहे? एलिमेंटरी. कळलंय? अरे कळलंय का? समजलंय? चला आज थांबूया आपण. उद्या इतिहासापासून सुरू करूया. इतिहास म्हणजे हिस्ट्री.